दिशेने सामना सुरू होतोय. सलामीला येत आहेत विश्वनाथ आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज हकीम आणि गोलंदाजी मार्कवर सागर भोईर. पहिला चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा टिपिकल विश्वनाथ जाधव धानीव ब्रँडेड चौकार. गावदेवी स्पोर्ट धानीव संघ आज हा चौथा सामना खेळतोय विनोद पाटील सर. परंतु तुम्ही एक नोट केलं असेल की प्रत्येक मॅच मध्ये विश्वनाथ जाधवने त्या दिशेने 1 किंवा 2 चौकार नक्कीच लागवलेले आहेत. असं वाटतं की हा स्ट्रॉंग झोन आहे की काय, ज्या प्रकारे फटकेबाजी या स्पर्धेमध्ये केलेली आहे. आणि मेरिटवर खेळत आहेत. स्क्वेअर ड्राईव्ह अफलातून. यावेळेस मात्र स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंगॉनवर क्षेत्ररक्षक फार वेगाने येत आहेत. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण. सरवली संघ देखील पूर्ण तयारीनिशी उतरलेला आहे. याच मैदानावरती कालचा दिवस त्याने गाजवलेला आहे आणि सगळ्यांची बॉडी लँग्वेज तुम्ही पाहू शकाल. देहबोली अत्यंत चांगली पाहायला मिळते, ऊर्जा पाहायला मिळते. पण आज खरं तर धानीव संघानेही इथे घाम गाळलेला आहे, जीवाचं रान केलंय. मोठमोठे संघ पराभूत करून इथपर्यंत हा संघ पोहोचलेला आहे. ही बक्षीस पात्र लढाई आहे आणि खरं तर बक्षीस पात्र फेरीमध्ये ते पोहोचलेले आहेत आणि टॉप 4 मध्ये जो संघ पोहोचेल त्याला किमान एक तरी पारितोषिक इथे मिळणारच आहे आणि त्यामुळे इथून जर पुढे जाणार तशा बक्षिसामध्ये वाढही होईल. हो नक्कीच चांगली सुरुवात इथे मात्र धानीव संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कारण पहिल्या चेंडूर चौकार, त्यानंतर सिंगल. त्याचप्रमाणे कुरुन गावचे एक्स क्रिकेटर आणि क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत सन्माननीय प्रल्हादजी पाटील साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालेला आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम घ्या प्लीज. तर फक्त 20 मिनिटांचा अवधी असेल. बालाजी स्पोर्ट सरवली पाटा संघाला विनंती असेल कारण वेळ भरपूर कमी आहे आमच्याकडे. सागर भोईर पुन्हा एकदा सुरेख चेंडूची फेकी, अगदी पूर्णपणे बीट केला आहे फलंदाज हकीमला आणि टाळ्यांचा कडकडाट आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे भरपूर अनेक संख्येने मात्र सरवली गावातून पाठीराखे मात्र या संघाचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत दरम्यान या स्पर्धेला. आणि आयोजकांसाठी एक विरासपट बाजार संघाने एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू विजू गीते यांच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा यॉर्कर लेट डिलिव्हरी खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु बचावलेले आहेत फलंदाज असं म्हटलं तर मात्र अवघड ठरणार नाही. चेंडूला कट लागल्यानंतर चेंडू मात्र यष्टांच्या पाठीमागे जातो. एक धाव पूर्ण केली फलंदाजाने आणि हकीम मात्र आपलं अकाउंट ओपन करतो आणि सांघिक धावसंख्या पुढे जाईल बिनगडी बाद 6 धावा. कालही सागरने इम्प्रेस केलं. कालचा परफॉर्मन्स अत्यंत चांगला होता आणि या संघाचा जो स्ट्राईक गोलंदाज आहे आणि नेहमीच आपल्या बहारदार कामगिरीने अनेकदा संघाच्या विजयाचं कारणही तो बनलेला आहे. संघाच्या विजयाचा तो शिल्पकारही बनलेला आहे आणि आता मात्र समोर त्याच्या विश्वनाथ जाधव ओव्हर द विकेट येत आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र हवेत आहे. सुरक्षित स्ट्रोक नक्कीच म्हणावा लागेल कारण पॉवर प्ले सुरू आहे. चेंडू जातो बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. काय अफलातून फिल्डिंग त्या ठिकाणी होते आणि टाळ्यांचा गजर आपोआप आलेला आहे. 2 धावा पूर्ण करतात आणि विश्वनाथ त्या ठिकाणी शहानिशा करतात की व्यवस्थित चेंडू आलाय का, कारण विश्वनाथ यांना ठाऊक आहे एक एक धाव इथे फार महत्वाची असणार आहे. योगेश हो नक्कीच त्यात काही शंका नाही कारण एक धावेला फार महत्त्व असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. ज्याप्रमाणे एक शिक्षणामध्ये एका गुणाला फार महत्त्व असतोय, त्याचप्रमाणे राजकारणामध्ये एका मताला फार महत्त्व असतोय, त्याचप्रमाणे क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला फार महत्त्व आहे. आणि तीच धाव इथे मात्र कंप्लीट केली विश्वनाथने. 1 धाव होती तिथे 2 धावा कन्वर्ट केल्या. सागर भोईरचा आतापर्यंत चांगला कमबॅक मी म्हणेन कारण पहिल्याच चेंडूवर त्याने चौकार खर्च केला होता. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता परंतु मिस फील्ड पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी जयेश कडनं मात्र चूक घडली आहे कारण कालचा दिवस आपण जर पाहिलं तर जयेश अनुपस्थित होता. काही कारणास्तव तो मात्र आला नव्हता, परंतु आज त्याचा समाविष्ट केलेला आहे कारण एक जबरदस्त डावखुरी हाताचा गोलंदाज सुद्धा आहे. तर त्याला सुद्धा आपण कदाचित गोलंदाजी करताना या मॅच मध्ये पाहू शकता. तर त्याला वेल कमी घ्या, तुम्ही एकत्रित येऊ नका. पहा मित्रांनो, षटकार गेला, चौकार गेला किंवा एखादा विकेट इथे मात्र बाद झाला तर तुम्ही जागेवरच आनंद व्यक्त करा, एकत्रित येऊ नका. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता संघाची धावसंख्या या ठिकाणी बिनबाद 10. एक चांगली सुरुवात आपल्याला या पहिल्या ओव्हरमध्ये मात्र गावदेवी स्पोर्ट धानीव संघाची पाहायला मिळते. आपण पाहू शकता ज्यांचं खूप मोठं मोलाचं योगदान आहे कारण पेशाने एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत, प्रेमळ स्वभावाचे आहेत, परंतु ज्यांच्या माध्यमातून आम्हाला अतिशय भव्य आणि दिव्य अशा ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. खालिंगावचे आमचे परममित्र, त्याचप्रमाणे युवा उद्योजक यतीश राजाराम शेलार यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. त्यांना विनंती असेल की आपण
पुढे यायचं आहे यतीश. या आपण तुम्ही कारण आमचे स्पॉन्सर आहात. मैत्री नक्कीच आपली जपली जाईल, परंतु तुम्ही आज या स्पर्धेमध्ये आमचे पुरस्कर्ते आहात. तुमचा आज मान आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. त्या ठिकाणी नक्कीच दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. धावसंख्या आहे धावफलकावरती 10. फर्स्ट वॉर्निंग सरवली संघ तुमच्यासाठी ही पहिली वॉर्निंग आलेली आहे पंचांकडनं. तुम्ही जास्त वेळ घेतायत आणि पंचांचे ते निदर्शनात आलेले आहे, त्यामुळे प्लीज स्पीडअप करा. जास्त वेळ घेऊ नका. स्वतःला पॅनल्टी तुम्ही लावून घेऊ नका. यावेळेस हा चेंडू खूप जास्त बाहेर होता. ऑफस्टमच्या नियंत्रण नव्हतं आणि यावेळेस पंच दिनेश सर यांनी वाईटचा इशारा केलेला आहे. काल सुद्धा मात्र अविने प्रभावित केलं होतं आपल्या गोलंदाजीमध्ये, कारण आपण सरवली पाटा संघाचा विचार केला तर की अनुभवी गोलंदाज आहे. ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा मात्र चांगलं योगदान त्यांचं नेहमीच असतो या सरवली पाटा संघासाठी. परंतु या ओव्हरचा आपण जर विचार केला तर एक अतिरिक्त चेंडूने मात्र त्यांनी सुरुवात केली. आपण पाहू शकता मैदानाच्या चौफेरी बाजूने मात्र मैदानाची पाहणी करत असताना रोशन पाटील, त्यांचे अंगरक्षक सूर्यवंशी मेजर आणि त्यांच्या समवेत आहेत गणेश पाटील. जबरदस्त या स्पर्धेचं तुम्हाला आयोजन नियोजन पाहायला मिळालं, कारण प्रथमतःच मित्रांनो या परिसरामध्ये 1 लाखाची पारितोषिक असलेली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. खास वैशिष्ट्य मॅन ऑफ द सिरीजसाठी तुम्हाला बाईक देण्यात येईल आणि प्रत्येक सामना तुम्हाला 5 षटकांचे पाहायला मिळाले. इथे मात्र मिस टायमिंग फटका, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल होण्याची शक्यता आहे आणि यस झेल टिपला आणि लागतोय पहिला धक्का. गावदेवी स्पोर्ट धानीव संघाला फलंदाज बाद. तर आमच्यामध्ये TJ शेलार हे सुद्धा मात्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर त्यांचा आपण भव्य सन्मान या व्यासपीठावर करणार आहोत, कारण त्यांचं खूप मोठं योगदान आम्हाला आहे. कारण पहिल्या क्रमांकापासून तर 4थ्या क्रमांक पर्यंत सुंदर ट्रॉफीज आम्हाला त्यांनी पुरस्कृत केलेल्या आहेत. तर मी निभा पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. तर इथे शेलासाठी एक जोरदार टाळ्या, कारण खूप मोठं मोलाचं योगदान आहे. येथीच ते तुळशीचं रोपटं तुम्ही आपल्या घरासमोर लावायचं आहे, कारण हा संदेश आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, झाडे लावा झाडे जगवा. बाद होणारा फलंदाज हकीम, त्याने फक्त एकाच धावेचं आपल्या संघाला योगदान दिलं. नवीन फलंदाज पाहू शकता आपण विश्वकर्मा 1 डाऊन साठी आलेला आहे. चला वेल कमी घ्या, खेळ सुरू ठेवायचा आहे. अवी ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा थोडेसे बॅकफुटला गेले. चांगला फटका पाहायला मिळतो इष्टक्केवरच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी संदेश भोईर. चांगली फेक पाहायला मिळते, चांगली युनिटी पाहायला मिळते विनोद पाटील सर. कारण आपण जर पाहिलं तर जशा प्रकारचा चेंडू गोलंदाज हाताळतो तशा प्रकारचं क्षेत्ररक्षण इथे मात्र सजवलेलं आहे. नाही, युनिटी तर दिसायलाच हवी योगेश. हा खेळच आहे, सांघिक खेळ आहे आणि युनिटी शिवाय काहीच नाही. आणि इथे सरवली संघ खूप चांगल्या पद समोर बलाढ्य असा हा धानीव संघ आहे पालघर तालुक्यातील. यावेळेस मात्र जय यांनी हा चेंडू भिरकावलाय. झेलची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी झेल टिपलाय कल्पेशने. अप्रतिम अल्पेश होते. खूप जबरदस्त जजमेंट होता. चेंडूवरती नजर ठेवली शेवटपर्यंत आणि खूप चांगलं तंत्र होतं हा झेल पकडताना. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर हा दुसरा मोहरा टिपलेला आहे धानीव संघाचा. लगेचच फलंदाज रेडी ठेवायचा आहे. लक्षात असू द्या, बॅटिंग करणाऱ्या संघाने या गोष्टीची काळजी घ्यायची की आपला फलंदाज आपण रेडी ठेवायचा आहे, कारण बराच वेळ तुम्ही घेता. कोणाला पाठवायचं रणनीती देखील महत्त्वाची असतेच, पण आपला फलंदाज आपण लगेच तयार ठेवायचा, जेणेकरून कुठल्या प्रकारची दिरंगाई विलंब होता कामा नये, सामना थांबता कामा नये. सरवली संघाने देखील एकत्र न येता आपण लगेचच फिल्डिंग लावायचे. धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतो एकूण 12. याच अल्पेश पाटीलने काल अर्धशतकी इनिंग साकारली होती. या जबरदस्त फलंदाजी कालच्या दिवसभरामध्ये मात्र त्याच्या बॅटमधून पाहिली, परंतु आता मात्र क्षेत्ररक्षकाच्या मध्ये अतिशय सुंदर झेल त्यांनी या ठिकाणी प्राप्त केली. आणि एक प्लस पॉईंट आपण जर पाहिलं विनोद पाटील सर, तर सरवली पाडा संघाकडे आहे, कारण हा संघ आज नव्याने दाखल झालेला आहे. त्यांची एनर्जी अजून पाहिली तर भरपूर आहे. आणि या धानीव संघाचा आपण विचार केला तर लागोपाठचे 4 सामने त्यांनी मात्र या ठिकाणी केलेले आहेत. त्याचमुळे मात्र कुठेतरी टायमिंग मात्र बरोबर फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळालं नाही. इथे मात्र ऑन साइड चेंडू ट्राय केला जातोय. डीप ओव्हरनं मात्र क्षेत्ररक्षक येईल, चेंडू उचलेल, फेक करेल. तत्पूर्वी मात्र विश्वनाथ जाधव एकच धाव इथे मात्र पूर्ण करण्याची त्याला संधी उपलब्ध झाली होती. आणि आता मात्र सिंगलने आता धाव फलक पुढे जाईल. 2 गडी बाद 13 धावा. आणि सरवलीचे समर्थक भरपूर संख्येने आलेले दिसतात. आवाज येतोय
पण धानीव फार दुरून आलेले आहेत, त्यामुळे त्यांचे समर्थक युट्यूबवरती नक्कीच सपोर्ट करत असतील. इथे मात्र थोडेसे बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु संदेश भोईर आहे त्या ठिकाणी चूक करणार नाही. कारण आउटफील्ड मध्ये आपण जर संदेश भोईर, अल्पेश असतील, त्यानंतर मोनिश असतील, जबरदस्त मात्र त्या ठिकाणी खेळाडूंचा भरणा आहे या संघाचा आपण विचार केला तर. आणि आता मात्र या षटकाचा विचार केला तर कंजूस गोलंदाजी अभिज चौधरी कडनं पाहायला मिळाली. फक्त 4 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत आणि 2 महत्वाचे गडी सुद्धा त्यांनी प्राप्त केले. नक्कीच कौतुकास्पद, अत्यंत चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र गोलंदाजीची आपण करत होतो प्रशंसा, पण विश्वनाथ जाधवला किती वेळ शांत ठेवणार हा प्रश्न आहे. आणि हा चेंडू मात्र गेला मिडविकेट सीमा रेषेच्या खूप जास्त बाहेर. म्हणजे आपण जर म्हटलं या ठिकाणी तर जे अभिज चौधरीने 5 चेंडूमध्ये गमावलं होतं ते मात्र शेवटच्या चेंडूवर मात्र कुठेतरी गमावलं. आणि धावसंख्या आता मात्र आपल्याला 20 पेक्षा अधिक पाहायला मिळते. कंप्लीट 20 धावा, म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये सुद्धा मात्र 10 धावा पाहायला आपल्याला. 10च्या सरासरीने एकूण 20 धावा स्कोर कार्डवर. त्याला क्षेत्रशी लगेच सजवायचं आहे. विकीस्फोट कुक्षे संघाचा संघनायक आणि आपला संघ घेऊन अगदी व्यासपीठाच्या जवळ थांबायचं आहे. आणि ऋतिकने या ठिकाणी लक्ष वेधून घेतले. 244 षटकार झालेले आणि हा 244वा षटकार होता. विश्वनाथ जाधव आपण कौतुक करत होतो अभिचं, पण कुठेतरी हे कौतुक जास्त झालं की काय, कारण अंतिम चेंडूवरती षटकार आणि या षटकाचं चित्र पूर्णपणे बदललं. कारण जे षटक इकॉनॉमिकल वाटत होतं या षटकाने नक्कीच आपण पाहिलं तर या षटकात आपल्याला एकूण धावा पाहायला मिळतात. त्या आम्हाला ऋतिक सांगतील किती धावा आलेल्या आहेत. 10 धावा, म्हणजे 4च धावा आल्या होत्या सुरुवातीला 5 चेंडूमध्ये. आणि आता मात्र मैदानावरती आसिफ शेख. चला वेल कमी घ्या, फक्त तुमच्याकडे 7 मिनिटं आहेत सरवली पाडा संघ 2 षटक हाताळण्यासाठी. कारण तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी दिला होता, आतापर्यंत तुम्ही 13 मिनिटं या ठिकाणी खर्च केलेले आहेत. गोलंदाज जयेश आता मात्र या स्पर्धेमध्ये प्रथमताच गोलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळेल. कारण काल त्याची अनुपस्थिती होती, परंतु या सामन्यासाठी मात्र तो समाविष्ट त्याचा करण्यात आलेला आहे. कारण त्यांना तर माहिती की ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे, सेमीफायनलची मॅच आहे. तुम्हाला जर अंतिम सामना खेळायचा असेल तर मात्र हा सामना जिंकणं फार गरजेचं आहे. आणि त्याचमुळे मात्र जयेश पाटीलला मात्र या मॅचमध्ये मात्र समाविष्ट केलेला आहे कर्णधार अल्पेश पाटीलने. 20 धावा स्कोर कार्डवर, 2 गडी गमावले आतापर्यंत. हकीम आणि जय विश्वकर्मा हे बाद होणारे फलंदाज, जास्त मोठा धावसंख्या मात्र ते उभारू करू शकले नाही. परंतु जोपर्यंत विश्वनाथ जाधव खेळपट्टीवर आहे तोपर्यंत आपण एक मोठी धावसंख्या अपेक्षित करू शकतो धाडीव संघाच्या माध्यमातून. नक्कीच योगेश. गोलंदाज जयेश हा चेंडू यावेळेस येऊ दिला, चेंडूची वाट पाहिली आणि चेंडू मात्र असं बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने गेलेला आहे. चेंडूची गती आपण जर चेंडू थोडा खाली राहिला, पण आसिफने चेंडूला येऊ दिलं. शेवटच्या क्षणी त्याने बॅटचा फेस ओपन केला. खरं तर पॉईंटच्या दिशेने खेळायचं असं ते सांगतायत विश्वनाथ यांना, पण बॅटची कडा लागून चेंडू मागे आला. पण इथे स्ट्राईकवर विश्वनाथ जाधव येत आहेत. सर्वांचं लक्ष विश्वनाथ जाधव यांच्यावर आहे, कारण या संघाचा तो प्रमुख खेळाडू आहे आणि त्याच्याकडनंच मोठ्या फटक्यांची अपेक्षा. नक्कीच नक्कीच मी प्रेक्षकांचं या ठिकाणी मनोगत व्यक्त करेन की आपण जर पाहिलं, आपण चर्चा करणार आहोत या चेंडू नंतर. रिव्हर्स केल्याचा प्रयत्न, परफेक्ट सुपर टायमिंग आणि चेंडू करतो हवाई सफर. 7 धावांसाठी हा षटकार. लेंथ लवकर पिक केली. अगोदर विश्वनाथने पाहिलं नॉनस्टॉप गेंडवरनं की जयेश हे चेंडू बाहेर काढतायत, त्यामुळे त्यांनी स्टान्स बदलला, पवित्रा घेतला की इथून रिव्हर्स खेळावा. कारण विश्वनाथ जाधव रिव्हर्सही चांगले खेळतात आणि विश्वनाथ जाधव यांच्याकडे सगळ्या प्रकारचे फटके आहेत. स्क्वेअर ड्राईव्ह तर तू आज सकाळपासून पाहतोय, त्यानंतर ऑनसाईडलाही खूप चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. पण विशेष म्हणजे चेंडूच्या मेरिटवर, म्हणजे चेंडूची जी प्रकारची गुणवत्ता आहे ना, तशा प्रकारची फलंदाजी विश्वनाथ जाधव करतायत. आणि व्यावसायिक क्रिकेटचा अनुभव असल्याकडे आत्मविश्वास ग्रामीण क्रिकेट खेळत असताना तो द्विगुणितच असतो योगेश. हो नक्कीच, मैदानाच्या कुठल्याही दिशेने तो मात्र फटका खेळू शकतो अशा प्रकारची क्षमता विश्वनाथ जाधव मध्ये भरलेली आहे. हजारच्या संख्येने युट्यूबवर प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्याचप्रमाणे हजारोच्या अधिक संख्येने क्रीडा रसिक या ठिकाणी पाहतोय आपण मैदानाच्या चौफेर बाजूने या सामन्याचा आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि अजून एक इथे मात्र बिगिट पाहायला मिळतोय. विश्वनाथ जाधव ऑन फायर, बॅक टू बॅक दुसरा बिगिट.
कोणाच्या फायद्याची हा प्रश्न निर्माण झाला आहे ती खरं तर धानीव संघाच्या फायद्याची आहे असं दिसून येते. कारण काल जयेश नव्हता आणि काल आपण पाहिलं तर आज त्याला आणलेले गोलंदाज तो खूप चांगला आहे असं नाही आहे. जर आता इथून त्याच्यावर हल्ला चढवला गेला समोर विश्वनाथ जाधव आहे त्यामुळे विश्वनाथ जाधव आता जर जयेशच्या जागेवरती दुसरा कुठलाही गोलंदाज असता तर तो आक्रमण करणारच होता. पण जयेशची गोलंदाजी आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त चेंडू आखूड टप्प्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो नक्कीच सिक्सरची हॅट्रिक त्याने मात्र पूर्ण केली. वेल जास्त दौडू नका. पहा तुमच्यासाठी हा सामना खूप इम्पॉर्टंट आहे परंतु वेल मित्रांनो कोणासाठी थांबत नसते कारण आज आम्हाला ही स्पर्धा कंप्लीट करायची आहे. तर प्लीज वेले संदर्भात तुम्ही आम्हाला सहकार्य करा. जयेश पाटील पुन्हा एकदा मात्र करून विलेजकडनं मात्र या ठिकाणी गोलंदाजीला सुरुवात करेल. सुरेख चेंडू पडल्यानंतर मात्र चेंडू टॅकअप झाला. थोडासा स्लोअर गतीचा सुद्धा चेंडू होता. दुसऱ्या धाब्याचा मानस दाखवला तर इथे मात्र फलंदाज आसिफने परंतु नाकारला विश्वनाथ जाधवने. एकच धाब्यावर इथे मात्र समाधानी आपण पाहतोय दोन्ही फलंदाज. जयेश पाटील बद्दल आपण या ठिकाणी चर्चा करतो. अनेक असे संघ आहेत की एखाद्या वेळी ज्यावेळी मोठी स्पर्धा असते एखाद्या वेळी जर मोठा संघ त्यांच्या अपोजिट असला तर मात्र एखादा खेळाडूला मात्र काही संघटना लावून घेतात की तू आमच्यामध्ये खेळ गोष्टी काही होत असतात परंतु त्या कधी कधी अनलकी सुद्धा ठरत असतात. परंतु आपण असं नाही म्हणू शकणार. आतापर्यंत मात्र जयेशचा विचार केला तर मात्र तो कमबॅक करू शकतोय. पहा ही लाईन खूप चांगली आहे. आधीचा चेंडू खूप चांगला होता पण त्याच्या आधीचे 2 चेंडू होते ना ते खराब लेंथवरती होते. पण जयेशने आता कुठेतरी धडा घेतलेला आहे कारण 2 षटकार आल्यानंतर त्याला शाण पण सुचलंय आणि आता मात्र तो चेंडू पुढे ठेवतोय. म्हणजे म्हणतो ना की ठेस लागल्याशिवाय माणूस शिकत नसतो. या अगोदर ठेस लागली होती परंतु आता मात्र रस्ता त्याला मात्र सुखरूप पुढे दिसतो. या कारण पुढच्या चेंडूवर सिंगल पाली आणि मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळाला. अजून शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या षटकातील धावसंख्या स्थिर आहे स्कोर कार्डवर ती म्हणजे 2 गडी बाद 34 धावा. पुन्हा एकदा यावेळेस जयेश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट येतोय. हा चेंडू हवेत आहे. मिस टायमिंग झेलची शक्यता आणि इथे मात्र बघा एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत आणि हा झेल टिपलेला आहे आणि हा झेल ड्रॉप झाला होता पण यष्टी रक्षकाने शेवटच्या क्षणी सुटलेला झेल इथे स्वीकारला आणि अशा प्रकारे आसिफला परतावं लागेल. जयेश ज्याने खरं तर 3 चेंडूमध्ये 13 धावा दिल्या होत्या. चेंडूचा मारा ही भेटली सुपर ट्रॉफी विकेट. प्रशांत पाटीलकडनं चूक घडली परंतु एसटी रक्षकाने मात्र हा झेल त्याने गॅदर केला. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. त्याला नवीन फलंदाजाने त्वरितच यायचं आहे आणि सरवली पाडा संघ तुम्ही जास्त वेळ टीम मीटिंग करू नका. या ओव्हरमध्ये तब्बल जयेश पाटीलने 14 धावा खर्च केला. एकूण 34 धावा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. मित्रांनो आपण पाहतोय सुपर ट्रॉफी 2021 मधील दुसरा सेमीफायनलचा सामना सरवलीपाडा विरुद्ध गावदेवी स्पोर्ट धानीव. अनेक संख्येने क्रीडा रसिक इथे मात्र उपस्थित झालेल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा विनंती असेल विकी स्पोर्ट कुकचे संघाच्या कर्णधाराला की आपला संपूर्ण संघ घेऊन तुम्ही अगदी व्यासपीठाच्या समोर उभं राहायचं आहे. आणि योगेश सुपर ट्रॉफी मध्ये आज सुपर गर्दी आणि सुपर संडे आहे. सुपर क्रिकेट सुरू आहे. सुपर फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते गोलंदाजी पाहायला मिळते आणि 3 षटकाच्या अखेरीस धानीव संघाची धावसंख्या 34 म्हणजे 11.33 ही धावांची गती आहे. नक्की जी मेहनत केली होती या विनोद पाटील सर या त्रिमूर्तीने स्पर्धा राबवण्यासाठी त्या मेहनतीचं पूर्णपणे फल या उपस्थित क्रीडा रसिकांच्या माध्यमातून मात्र मिळते. या चला खेळ सुरू करा प्लीज. सरवलीपाडा संघ प्लीज कॉपरेट करा कारण यानंतर आम्हाला अजून अंतिम सामना खेळवायचा आहे आणि तो अंतिम सामना जर तुमचा सहकार्य असेल तर जास्तीत जास्त षटकांचा सुद्धा असू शकेल परंतु त्यासाठी आमच्याकडे वेळ असणं गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच. तो आता उल्लेख केला की त्रिमूर्ती आणि या त्रिमूर्तीच्या चेहऱ्यावरती तुला समाधान पाहायला मिळेल कारण स्पर्धा सुरू करण्याआधी भरपूर टेन्शन होतं आणि स्पर्धा जर यशस्वी झाली ओ हो जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर छू मंदर टिपिकल विश्वनाथ जाधव धानीव ब्रँडेड सिक्सर. थोडस फटक्यामागे आपण जर पाहिलं तर विनोद पाटील सर हेलिकॉप्टरचा अंदाज सुद्धा पाहायला आपल्याला आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. थोडीशी हुलकावणी दिली. यस अतिशय जबरदस्त हेलिकॉप्टर शॉट सेफ लँड झाला अगदी आमच्या टोल नाक्याच्या दिशेने. हीच तर वैशिष्ट्य आहे विश्वनाथ जाधवची कारण TDPL मध्ये काय जबरदस्त खेळ त्याने प्रस्थापित केला. रईस बिल्डर डेव्हलपर्स तलवली संघासाठी त्यांनी अर्धशतकी इनिंग सुद्धा त्यांनी साकारली होती आणि या क्रीडानगरीवर येऊन सर्व क्रीडा रसिकांची मात्र मन जिंकतोय. चला खेळ सुरू ठेवायचा आहे. पंच मात्र या ठिकाणी काहीतरी प्रशांत पाटीलला मात्र
समजवतात की तुम्ही तिथे कुठल्याही प्रकारचं मात्र अडाओढा करायचं नाही, शांत चित्ती तिथे मात्र उभं राहायचं आहे. कारण स्थिली पॉईंटला आपल्याला खेळाडू पाहायला मिळतो दडपण टाकण्यासाठी. अशा प्रकारच्या आता मात्र स्थिती आपण जर पाहिली तर अनेक संघ करत असतात, परंतु विश्वनाथ जाधववर मात्र तो प्रेशर असेल का? कारण अनेक ठिकाणी जाऊन मात्र मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने आपलं अधिराज्य गाजवलेलं आहे. या षटकाराने आपण धावसंख्या पाहू शकता पुढे जात असताना 40 या आकड्यावर एक चांगल्या स्थितीमध्ये मात्र आपल्याला आता धानीव संघ पाहायला मिळतोय, कारण अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. ओव्हरपिच चेंडू सरळ बॅटने लॉप करतोय डाऊन द ग्राउंड. अगदी आमच्या व्यासपीठाला सलामी देत असताना हा बॅक टू बॅक दुसरा बिग हिट षटकार. जबरदस्त बॅटिंग आणि हे अपेक्षित होतं. विश्वनाथ जाधव खेळपट्टीवर असतील आणि धावा येणार नाही असं कधीच होत नाही. आणि आपण पाहिलं तर सलग दुसरा षटकार विशाल पाटील वरती हल्ला चढवला जातोय, कारण जयेश पाटीलने मागच्या षटकातील 3 चेंडू अप्रतिम हाताळले होते आणि त्या 3 चेंडूंची कुठेतरी भरपाई करायची आहे आणि अंतिम षटकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावा धावफलकावरती लावायच्या आहेत. याच अनुषंगाने मैदानावरती पावलं उचलली जात आहेत आणि विश्वनाथ जाधव यांच्या बॅटमधून 2 गगनभेदी षटकार पाहायला मिळत आहेत. हा चेंडू ऑन साइडला वळवलाय. पॅरल स्ट्रोक डगआउटच्या दिशेने आपल्या संघ सहकार्यांना सांगतायत की हो मी आहे इथे, घाबरू नका आणि धावा मी असल्यावर येणारच. आणि अशा प्रकारे सलग तिसरा षटकार येतोय आणि धाव संख्या धावफलकावरती आपण पाहतायत 52 आणि 2 वेळा षटकारांची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे विश्वनाथ जाधव यांनी. म्हणजे एकूण 6 षटकार आलेले आहेत. म्हणजे स्पर्धेतील असा एकमेव फलंदाज आहे की त्याने एका इनिंग मध्ये 2 सिक्सर हॅट्रिक त्याने पूर्ण केल्या. चला खेळ सुरू ठेवा, जास्त वेळ तुम्ही प्रत्येक चेंडूवर इथे मात्र चर्चा करू नका प्लीज. सागर भुईर तुम्हाला विनंती आहे. जबरदस्त फलंदाजी आणि या फलंदाजीच्या जोरावर मात्र सर्वांची मनं जिंकत असताना मात्र हा पालघर जिल्ह्याचा स्टार खेळाडू विश्वनाथ जाधव प्रथमतः त्या परिसरामध्ये हा संघ दाखल झाला आणि सर्वांची मनं जिंकत असताना 48 वर आहेत विश्वनाथ जाधव. बघूया अर्धशतक पूर्ण करतायत का. आणि आपण पाहिलं तर 3 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 4 अर्धशतकी इनिंग्स आपण पाहिलेले आहेत आणि जर हा अर्धशतक पूर्ण झाला तर 5वा फलंदाज ठरू शकेल. आणि आज ऋषिकेशने अर्धशतक झळकावलं होतं. हा चेंडू हवेत आहे पण कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित नाही आहे. 2 धावा सहजतेने पूर्ण करतात. अशा प्रकारे अर्धशतक पूर्ण होत आहे. विश्वनाथ जाधव यांचा टाळ्यांचा गजर आणि बॅट दाखवून नक्कीच सगळ्यांचा आशीर्वाद स्वीकारतात, शुभेच्छा स्वीकारतात. वेल प्लेड विश्वनाथ जाधव, वेल प्लेड. खरोखर या इनिंगची नक्कीच तुमचे समर्थक, तुमचे हितचिंतक वाट पाहत होते. आणि कुठल्या वेळी अर्धशतक आलेलं आहे पहा. सेमी फायनलच्या मॅच मध्ये फक्त 14 चेंडू त्यांनी मात्र खेळ केला आणि या ठिकाणी पहा एज क्षेत्ररक्षक बीट होतोय, त्या ठिकाणी एसटी रक्षक सुद्धा होते आणि चेंडू सरळ मात्र निघून जाईल. नॉन स्टॉप सीमेरेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त इनिंग इथे मात्र पेश करत असताना एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर नाणेफेकी हरल्यानंतर फलंदाजी करतो धानीव संघ आणि आतापर्यंत 3 गडी बाद 58 धावा स्कोर कार्डवर. धावसंख्या कुठेतरी या डेंजर झोनकडे मात्र वाटचाल करते, कारण अजूनही या पहिल्या डावातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणि या ठिकाणी मात्र मिस टायमिंग फटका आहे. मोनिश पाटील आहेत त्या ठिकाणी, चूक घडणार नाही, डोळे झाकून तो झेल घेऊ शकतो अशा प्रकारची त्याच्यावर सरोलीपाडा संघाचं विश्वास आहे. तर 4था धक्का इथे मात्र लागतोय धानीव संघाला आणि या पहिल्या डावाचा खेळ सुद्धा इथे मात्र समाप्त होईल. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 58 धावा आणि या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करण्यासाठी जय बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा संघाला 59 धाब्यांची आवश्यकता आहे. अर्धशतकी इनिंग आपण पाहिली मित्रांनो विश्वनाथ जाधवच्या माध्यमातून आणि त्या अर्धशतकी इनिंगसाठी मिस्टर युवराज पाटील याचकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. सामना समाप्त झाल्यानंतर आम्ही ते प्राइज विश्वनाथकडे देणार आहोत. तर चला लगेच धानीव संघ आपण क्षेत्ररक्षक सजवायचा आहे जास्त उशीर न या ठिकाणी करत असताना आणि लगेच सलामीची जोडी सुद्धा बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा संघाने पाठवायची आहे. तर या 59 धावा पूर्ण होतील का? कोणता संघ विकी स्पोर्ट कुकच्या संघाच्या अगेन्स्ट मात्र 2 हात करेल अंतिम सामन्यामध्ये? या सर्व गोष्टींचा लेखाजोखा तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल या दुसऱ्या इनिंग्स मध्ये अजय घरात आणि सिद्दीक भाविसर यांच्या स्वमधुर वाणीतून. धन्यवाद योगेश पाटिल, धन्यवाद विनोद पाटिल. शाम सुहानी हो चुकी है सुपर ट्रॉफी की और सुपर
इनिंग हमने देखी विश्वनाथ यादव की, काफी पैक क्राउड नजर आ रहा है। सभी का हार्दिक स्वागत है। रोशन पाटिल सुपरमैन, नेवा पाटिल और त्रिशूल टाइगर की तरफ से। लक्ष्य जो रखा है सामने वो है 59 रनों का। अजय, क्या लगता है, क्या स्ट्रेटेजी रहेंगी बालाजी स्पोर्ट्स सरोली की? स्ट्रेटेजी तो स्पष्ट हमें देखने को मिल सकती है कि अटैक अटैक और अटैक की किया जाए। खास तौर पर शुरुआत महत्वपूर्ण है। पहले ओवर में यदि अच्छे खासे रन आते हैं पावर प्ले में तो जरूर मैच काफी अच्छा बन सकता है और मजबूत बल्लेबाजी है। जहां तक बालाजी स्पोर्ट्स सरौली टीम का सवाल है, सरौली के कैप्टन से रिक्वेस्ट है तुरंत बल्लेबाज मैदान में भेज देने हैं, बिल्कुल भी समय आपको जाया नहीं करना है। यह है सुपर ट्रॉफी, सुपर मेहमान आपकी स्क्रीन पर है, इस समय मंच पर विराजमान है। सभी का हार्दिक स्वागत और सभी देखने वाले हमारे सुपर दर्शकों का भी सुपर स्वागत सुपर ट्रॉफी 2021 में। बिल्कुल सही, बहुत ही सुहानी शाम। अब जिसके जी में आए वहीं पाए रोशनी। हमने तो दिल जला के सरे शाम रख दिया। और क्या मसलियत नवाज था वो आदमी कतील जिसने मजबूरियों का वफा नाम रख दिया। आइए सुपर शाम की तरफ हम चलते हैं सुपर ट्रॉफी में। यहाँ पर बल्लेबाजों की मजबूरी ये अब रहेगी कि उनको तेज खेलना है। 4 ओवर में 59 रन बनाने हैं, लेकिन देखिए गेटेबल तो है, ऐसा नहीं कि ये बहुत ही बड़ा एकदम स्कोर हो गया। बड़ा तो है लेकिन फिर भी गेटेबल है। शुरुआत करनी है खेल की, प्लीज। कुकसे के पुलिस पाटिल प्रमोद पाटिल ने इस वक्त बालाजी स्पोर्ट्स सरोली को ऑल द बेस्ट कहा है। आणि जे प्रेक्षक मैदानात प्लीज आपण त्वरित बाहेर निघायचंय प्लीज। मैदानात प्रेक्षकांना विनंती करतोय की कोणी येऊ नका। दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए इस सुपर ट्रॉफी में अर्धशतक जमाने वाले अल्पेश पाटिल और संदेश भोयर गेंदबाजी के लिए स्वयं विश्वनाथ यादव आए हैं। उनको पता है पावर प्ले में कुछ भी हो सकता है। पावर प्ले का ओवर बहुत इंपॉर्टेंट है। धुआंधार बैटिंग की विश्वनाथ ने इस मैच में अर्धशतक जड़ा। राइट आर्म ओवर द विकेट, इस मर्तबा हुक करने की कोशिश और पहली गेंद डॉट निकल गई है। बल्ला लगा था गेंद पर, लेकिन हल्का सा बल्ला लगा था और विकेट कीपर के पास पहुंची बाउंस पर। तो डॉट गेंद से शुरुआत होती हुई इस पारी की लगभग 15 के करीब रिक्वायर्ड रेट 14.75 रन प्रति ओवर। राइट आर्म ओवर द स्टंप्स। ओ बढ़िया गेंद, पैरों से टकराई, कोई बात थ्रो और गोल्डन डक पे आउट हो गए संदेश भोयर। सिंगल चुराने की चेष्टा और क्या कमाल के खिलाड़ी है विश्वनाथ यादव। बल्लेबाजी में उनके दमखम, बॉलिंग शानदार, फील्डिंग उससे भी बढ़िया। पिछले मैच में 2 अद्भुत कैच लपके थे और इस बार देखिए रन आउट किया है उन्होंने संदेश भोयर को। थोड़े पीछे रह गए क्रीज में, बल्ला भी शायद उनका हवा में था। अंडरआर्म थ्रो और सीधे स्टंप्स पर बहुत ही शानदार खेल पेश करते हुए सुपर ट्रॉफी में विश्वनाथ यादव 0 पर आउट हुए हैं। सागर भोयर नए बैट्समैन, सॉरी संदेश भोयर, सागर भोयर नए बल्लेबाज के रूप में क्रीज पर पहुंचते हुए। हरफन मौला खिलाड़ी है सागर भोयर। और तीसरे अंपायर की मांग की जा रही है मैदान में। थर्ड अंपायर को मैदान में जाना है। थ्रो गेंदबाजी अलाउ नहीं है। यदि ऐसा कोई प्रयास गेंदबाज करते हुए नजर आता है, चक में पकड़ा जाता है तो 3 रनों की पेनल्टी है और साथ में गेंदबाज को बैन भी किया जाएगा इस टूर्नामेंट में बॉलिंग के लिए। अविनाश यादव सामना करेंगे अब सागर भोयर। 0 पे पहला विकेट गिरता हुआ बालाजी स्पोर्ट्स सरोली का। देखिए सागर ने भी पूरे सुपर ट्रॉफी में बल्लेबाजी बहुत अच्छी की है, लेकिन ये सही समय है। अविनाश यादव इस मर्तबा गेंद को हुक कर दिया है, पीछे फील्डर है और सागर भोयर भी 0 पे आउट। और फील्डर कौन थे गेंद के नीचे? कलवा, जिन्होंने पिछले मैच में जबरदस्त कैच लिया था डाइव लगाकर। तो तीनों भी विभागों में आज जबरदस्त प्रदर्शन कर रही है धानीव टीम और इस मैच में भी उनकी स्थिति काफ़ी अच्छी है। सागर बड़ा स्ट्रोक खेलना चाहा उन्होंने, मिस टाइम कर बैठे, बल्ले की थोड़ी ऊपर लगी और एक आसान सा ये कैच था कलवा के लिए। कोई गलती नहीं की उन्होंने। लगातार 2 गेंदों पर 2 विकेट्स, स्कोर केवल 1 रन।
देखिए बहुत खराब इस वक्त बल्लेबाजी हो रही है, 2 विकेटें गिरी है। संदेश भुईर खराब रनिंग बिटवीन द विकेट के वजह से आउट हुए सागर गेंद को मारने के चक्कर में। देखिए अब सूरज नीचे जा रहा है तो कहीं ना कहीं शॉट लगाना आसान नहीं। स्कोर 0 है क्योंकि सिंगल लेने के चक्कर में बैट्समैन आउट हुए थे, तो खाता अभी तक खुला नहीं है। थोड़ा सा करेक्शन। स्वप्निल शेलार और साईनाथ केने फुंडास ने सरोली को ऑल द बेस्ट कहा, लेकिन ऑल इज वेल नहीं। फिर से हुक किया है खाली क्षेत्र में, गेंद जा रही है डिश, फाइनल लेग बाउंड्री के बाहर 4 रन। अल्पेश पाटिल वही इनिंग खेल रहे हैं जो उन्होंने पिछली भी खेली थी। चौके की मदद से खाता खुला अल्पेश पाटिल का, खाता खुला बालाजी स्पोर्ट्स सरोली का। 4 रन बिना किसी भी 4 रन 2 विकेटों के नुकसान पर। अल्पेश इनफॉर्म बल्लेबाज है और एक लंबी पारी की उम्मीद उनसे इस समय सरौली के दर्शकों को। फील्डिंग में शायद थोड़ा बदलाव चाहते हैं दानियों के कैप्टन। राइट आर्म ओवर द स्टंप्स आ रहे हैं। स्वीप की कोशिश, यॉर्कर लेन की गेंद थी, झाड़ू शॉट खेलना चाहते थे लेग बाय। आज पूरे दिन भर हमने देखा है सिद्दीक जी की भिन्न भिन्न प्रकार की नाना तरह की गेंदें की है विश्वनाथ ने। हर ओवर में उनके ये देखने को मिला है, कभी ऑफ कटर, कभी लेग कटर, लेंथ में परिवर्तन, यॉर्कर्स का इस्तेमाल। बहुत ही शानदार मिश्रण किया है उन्होंने अपनी गेंदबाजी में। रोहित यादव तलोली ने विश्वनाथ यादव और धानी टीम को ऑल द बेस्ट कहा, ऑल इज वेल चलता हुआ। कमाल की बॉलिंग कर रहे हैं अब बैट्समैन प्रशांत पाटिल, पिंच हिटर के तौर पे आगे भेजे गए हैं। हालांकि दबाव बहुत बढ़ गया है आस्किंग रन रेट का। ओ लेग कटर करने की कोशिश, पढ़ लिया था और जड़ लिया, और गेंद लॉन्ग ऑन के ऊपर पहले बाउंस पे 4 रन। अच्छा शॉट, गति में परिवर्तन किया था, लेग ब्रेक गेंद जरूर थी लेकिन काफी आगे रख बैठे थे, उसका फायदा उठाया। मिड ऑन ऊपर था और मिड ऑन के ऊपर से लॉफ्टेड शॉट खेला है प्रशांत ने। बहुत ही धाकड़ बल्लेबाज है सरौली के प्रशांत। उनका ये पहला चौका, चौके से उन्होंने खाता अपना खोला है और इस पारी का ये दूसरा चौका। स्कोर हुआ है 9 रन 2 विकेटों के नुकसान पर। पहले ओवर का खेल समाप्त। लक्ष्य है 59 रनों का, यानी कि अब बचे हुए 3 ओवर्स में 50 रन चाहिए। देखिए चक बॉलिंग के लिए जो ऑनफील्ड अंपायर है वो पहले कंफर्म करे, उसके बाद तीसरे अंपायर को कॉल करे। 1 ओवर की समाप्ति, 9 रन। अग्री युवा स्टार लोनार्ड ने सुपर ट्रॉफी के मैचेस के लिए शुभकामनाएं दी है। जय विश्वकर्मा के हाथ में गेंद। 4 ओवर्स के लिए 4 अलग अलग गेंदबाजों का इस्तेमाल आपको करना होता है। पावर प्ले की समाप्ति हो चुकी है। स्ट्राइक इस समय अल्पेश के पास। ये गेंद थोड़ी बाहर निकली टप्पा पड़ने के बाद, लेकिन दिशाहीन गेंद। एक तो पहले ही ऑफ स्टंप के काफी बाहर पिच कराया था और ये ताकत हालांकि है गेंदबाज जय विश्वकर्मा की कि आउट स्विंगर, लेग कटर्स अच्छे डालते हैं। हमने देखा है आज उनको, वही कोशिश थी उनकी लेकिन थोड़ी दिशाहीन हो गई। स्कोर में इजाफा, स्कोर अब 10 पर पहुंच चुका है सरौली टीम का। ये सेमीफाइनल मुकाबला चल रहा है सुपर ट्रॉफी का। इस बार बल्ले के बीचों बीच लेकर तान दिया है, शानदार शॉट, 6 रन। जबरदस्त टाइमिंग, जबरदस्त फॉलो थ्रू, और आइए देखते हैं किस तरह से उस शॉट को अंजाम दिया। ये देखिए भरपूर स्ट्रोक, गेंद बल्ले से निकली, उस पर छाप थी 6 रनों की। कमजोर गेंदों पर कड़े प्रहार किए जा रहे हैं जिसकी सख्त आवश्यकता भी है इस समय सरौली टीम को। स्कोर 16 पर पहुंच चुका है। ये मैच काफी रोमांचक हो सकता है क्योंकि दोनों भी ऐसी टीमें हैं जो कभी भी हार नहीं मानती है। ओ अच्छी गेंद, इस बार ऊपरी किनारा है और बेहतरीन कैच। ये तो बहुत बड़ी खासियत रही है आज पूरे दिन भर धानी टीम की कि उनकी फील्डिंग लाजवाब रही है और सबसे मुझे लगता है कि बेहतरीन फील्डिंग साइड इस टूर्नामेंट में अभी तक के खेल में। लाजवाब कैच, और जितने भी कैच पकड़े हैं पहले 5 नंबर के कैचेस सब धानी टीम के हिस्से में गए। कमाल का कैच पकड़ा है, देखिए संतुलन देखिए।
आकाश थे वहां पर शॉर्ट फाइन लेग की दिशा में। बहुत ही बेहतरीन कैचिंग देखने को मिल रही है। ऑफ स्टंप के बाहर धीमी गति की ये गेंद थी जिसको ऑन साइड में उड़ाना चाहते थे अल्पेश, लेकिन टॉपेज लगा और अल्पेश की पारी का अंत होता हुआ। तो 16 पर गिरा है ये तीसरा विकेट। यहां से अभी भी हम देखें तो 43 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए और फाइनल में पहुंचने के लिए बालाजी स्पोर्ट्स सरवली टीम को। नए बैट्समैन मोनीश बहुत ही जबरदस्त बल्लेबाज, बड़े बड़े शॉट्स खेलने के लिए जाने जाते हैं, हार्ड हिटर। उनके लिए एक शॉर्ट थर्ड मैन, एक शॉर्ट फाइन लेग भी रखा गया है। वाइडिश गली में खिलाड़ी रखा गया है एक्स्ट्रा कवर सर्कल के अंदर। बेहतरीन गेंद, बहुत खूबसूरत गेंद, बहुत बढ़िया लेग कटर का इस्तेमाल कर रहे हैं गेंदबाज जय विश्वकर्मा। जो अनुभव उनके पास है वो यहाँ पर इस्तेमाल में ला रहे हैं। और सबसे बड़ी बात है कि बैट्समैन के आगे गेंद को रख रहे हैं। जी हाँ, बल्लेबाज के आगे से, सामने से गेंद को घुमा रहे हैं। ये ऊंचा स्ट्रोक, स्ट्रोक में है काफी वजन, रन्स मिलेंगे आधा डजन, 6 रन। कमाल का शॉट, बॉटम एंड का बहुत अच्छा इस्तेमाल, लेकिन जूजी ऑफ वाली थी। देखिए अजय, इतने सामने अगर आप गेंद को रखते हैं बैट्समैन के, तो ये ऐसे ही जैसे आप शेर को मांस दे रहे हो। होना ही चाहिए, शेर को घास दो, घोड़े को मांस दो, दोनों मर जाएंगे। बिल्कुल सही कहा आपने। हालांकि पिछली गेंद भी आगे रखी थी लेकिन थोड़ा सा फिर भी पीछे थी गेंद, बिल्कुल ओवर पिच नहीं थी। इस बार ओवर पिच हो गई और उसका पूरा फायदा उठाते हुए बैट्समैन मोनीश पाटिल 6 रनों से स्कोर 22 पर पहुंच चुका है। कमाल का क्रिकेट आज पूरे दिन भर और पूरे सुपर ट्रॉफी में देखने को मिला है। अगली गेंद, ये अच्छी लेंथ है, खींचा, लेंथ को खींचा, गति नहीं दे रहे बिल्कुल भी, और पहले ही खेल बैठे थे बैट्समैन, थोड़ा जल्दी खेल बैठे। अच्छी गेंद, थोड़ी तेज भी थी पिछली गेंद के बनिस्बत। बहुत अधिक गति है ही नहीं उनके पास वैसे देखा जाए तो। ज्यादातर हम देखें तो हालांकि वो धीमा ही डाल रहे। ओ, ये काफी कट हुई थी बाहर की तरफ, लेकिन दिशाई ने वाइट का इशारा। और देखिए एक रणनीति हमने देखी है जय विश्वकर्मा की कि उन्होंने सभी गेंदें ऑफ स्टंप के बाहर रखी है, काफी ज्यादा बाहर रखने का प्रयास कर रहे हैं, बल्लेबाज के आर्क में नहीं देना चाहते हैं। लेकिन एक ओवर पिच, 2 गेंदें ओवर पिच हुई है, उस पर छक्के लगे हैं। इस बार शॉट बनाया है, ओ एक और उम्दा कैच। अब देखना है कि इन्होंने क्या सुपर ट्रॉफी पकड़ी है, सुपर कैच पकड़ा है। व्हाट अ कैच, कितना तेज शॉट गया था। मंगेश थे वहां पर, आइए देखते हैं। ये देखिए फुल ब्लडेड पुल शॉट, और ये जंप लगा के बाउंड्री के ऊपर, सुपर कैच, सुपरमैन बन गए। ऐसा नजारा यहाँ के दर्शकों को शायद ही कभी देखने को मिला होगा कि एक ही टीम के खिलाड़ी इतने बेहतरीन और बेहतरीन से भी बेहतरीन कैचेस ले रहे हैं। यानी आपका कहना है कि सुपर सुपर और सुपर से ऊपर। वाकई में। तो विकेट का पतन, चौथा नुकसान हुआ है सरवली टीम को। 23 के योग पर ये चौथा झटका लगा है। 2 ओवर की समाप्ति भी इसके साथ ही हो चुकी है। 23 बने हैं और 36 चाहिए, 12 गेंदे शेष है। देखिए अभी भी मैच खत्म नहीं हुआ है, क्योंकि विश्वनाथ जाधव का ओवर खत्म हुआ है, विश्वकर्मा अपना ओवर कर चुके हैं, और गेंदबाजी में अब बुलाया गया है गेंदबाज दूषण को। पिछले मैच में महंगे साबित हुए थे दूषण। एक मैच में मैन ऑफ द मैच भी हालांकि बने हैं, तो थोड़ा सा मिक्स रहा है उनके लिए ये टूर्नामेंट। दूषण को अब बाउंड्री के दर्शन कराना होंगे अगर मैच में वापस आना है। दूषण सामना करेंगे बैट्समैन प्रशांत। पहली गेंद पैरों के सामने ड्राइव करते हुए आउटफील्ड में, काउ कॉर्नर पे पहुंचे खिलाड़ी, 1 रन और रन आउट। क्या थ्रो हो रहे, क्या कैचिंग हो रही है, क्या फील्डिंग हो रही है। 7 कैचेस आज उन्होंने पकड़े हैं, वो जबरदस्त। इस टूर्नामेंट में कुछ टीमें ऐसी रही जो फील्डिंग खराब होने की वजह से अपना मुकाबला हार गई, लेकिन एक ये टीम है जिनकी फील्डिंग सबसे अलग और सबसे बेहतरीन साबित हुई है। जबरदस्त थ्रो था, लेकिन जरूरत नहीं थी वहां पर, दूसरा रन बिल्कुल भी उपलब्ध नहीं था। बैकअप किया दूसरे रन के लिए, फिर वापस लौटना चाहा प्रशांत ने, लेकिन सही वक्त पर वो अपने क्रीज में वापस नहीं लौट पाए। बिल्कुल, विश्वकर्मा का जो कैच छूटा था आजमी टाइगर
के खिलाड़ी के हाथ से वो मैच का टर्निंग पॉइंट हो गया था और वहां से सबक ये सीखा धानियों ने कि कैचेस अनबिलीवेबल पकड़े। जो भी कैच इन खिलाड़ियों के पास आ रहे धानियों के वो सभी लपके जा रहे हैं और ये मैच भी कहीं ना कहीं उनके पक्ष में थोड़ा सा झुका हुआ है, लेकिन अभी भी 11 गेंदें शेष है। जीतने के लिए 35 रनों की जरूरत, स्कोर 24 रन, लेकिन काफी ज्यादा विकेट्स गवा दिए हैं सरवली टीम ने। 5 खिलाड़ी आउट हो चुके हैं। नए बैट्समैन अभी दूषण, ओ बढ़िया गेंद, लेग कटर थी, टिप्पा खाने के बाद नीचे रही लेग बाय, लेकिन इम्पैक्ट ऑफ स्टंप के बाहर रहा था। आसान सा निर्णय था अंपायर के लिए क्योंकि ऑफ स्टंप के काफी बाहर बल्लेबाज खेल रहे थे, लेकिन अच्छी लेंथ पर रखी हुई है गेंद और सिंगल डबल से बात बनने वाली नहीं है। अब देखा जाए तो सरवली टीम की उनको चाहिए कुछ बड़े हिट्स। अविनाश चौधरी सामना कर रहे हैं, हालांकि बहुत जबरदस्त गेंदबाज जरूर हैं। उछाल दिया गेंद को लॉन्ग ऑन पे, 6 रन। और अविनाश चौधरी ने भी कह दिया है कि मैं गेंदबाजी तो कर सकता हूं लेकिन बल्लेबाजी भी कर सकता हूं। बिल्कुल, जब मैच शुरू हुआ था तो मेरे मन में शंका थी। मैंने उनके 12वें खिलाड़ी से पूछा भी था कि अभी बल्लेबाजी भी करते हैं ना, तो उन्होंने जरूर कहा कि हाँ, और बड़ा अच्छा शॉट खेला उन्होंने। इस मर्तबा लेग ब्रेक, लेकिन दूसरे मोहल्ले में वाइड। स्कोर आगे बढ़ता हुआ 32 पे पहुंचा है। यहां से अब 27 रन चाहिए, 9 गेंदे। अच्छी गेंद, अतिरिक्त उछाल था और बैकफुट पे जाके कट करने की कोशिश, बीट वे ऑफ स्टंप के बाहर। बहुत बढ़िया गेंद थी ये, एकाएक थोड़ी ऊपर उठ गई थी और पूरी तरह से छकाया अवी को। दूषण छोटे रनअप से अभी को फिर लेग ब्रेक फोर्स किया और आउट हो गए लॉन्ग ऑन पे। इस तरह के शॉट बहुत मुश्किल रहते हैं। गति नहीं मिली बैट्समैन को। ये तेज गेंद होती तो जरूर मैदान के बाहर जाती, लेकिन बैक ऑफ द हैंड गेंद डाली थी, स्लोवर वन थी, थोड़ी सी टर्न भी हुई और बल्लेबाज दूर से भी खेल रहे थे, गेंद की पिच तक नहीं थे। अच्छा कैच, एक और अच्छा कैच देखने को मिला बाउंड्री लाइन के नजदीक। अभी का भी संघर्ष समाप्त होता हुआ, एक छक्का जरूर जड़ा लेकिन उसके बाद अच्छी वापसी दुष्यंत द्वारा। तो अब समीकरण 7 गेंदें शेष है, 27 रन चाहिए फाइनल में पहुंचने के लिए इस सुपर ट्रॉफी 2021 में बालाजी स्पोर्ट्स सरवली टीम को। सरवली और धानियों के बीच में ये बहुत ही बड़ा सेमीफाइनल मैच। ये जो एक गेंद है, ये एक गेंद पे बड़ा स्ट्रोक आना जरूरी हो गया। आप अंदाजा लगाइए कि धानियों ने जो 59 रन बनाए थे उसमें अकेले ही विश्वनाथ यादव ने अर्धशतक लगाया। सुरेश पारदी हमसे जुड़ चुके हैं, वेलकम। बहुत ही मशहूर ऑलराउंडर। एक जमाना था कि पड़गा उसके परिसर से 4 नाम बहुत चलते थे, शेखर दलवी, शाहिद खान, सुरेश पारदी। ड्राइव करने की कोशिश, बल्ले का मुंह ज्यादा खुल गया, गेंद वाइडिश गली में, 1 रन। एक और धीमी गति की गेंद थी, हालांकि ज्यादा कंट्रोल नहीं था लेकिन ज्यादा बैट्समैन भी फायदा नहीं उठा पाए। तो अब आखिरी ओवर का खेल शेष है और 26 रनों की दरकार है फाइनल में पहुंचने के लिए सरवली टीम को। फील्ड तुरंत सजाना है। दानियों टीम के कैप्टन से रिक्वेस्ट है, बिल्कुल भी टीम मीटिंग नहीं लेनी है और जो भी टीम जीतेगी इस मैच में उस टीम के कैप्टन को तुरंत फाइनल मैच के टॉस के लिए आना है। विकी स्पोर्ट्स कुक से टीम पहले ही फाइनल में पहुंच चुकी है। बहुत ही जबरदस्त खेल का प्रदर्शन विकी स्पोर्ट्स कुक से टीम का यहां पर देखने को मिला है। देखना है उनके सामने किस टीम की चुनौती रहती है फाइनल मुकाबले में, धानियों या फिर सरवली। महेंद्र मागे हमसे जुड़ चुके हैं, फिनिशर, उनका भी हार्दिक स्वागत है। कल और आज में ये फर्क है कि आज मागे, विवेक शेलार, इनका जमाना है। इस समय हर्षद और निखिल की जोड़ी क्रीज पर। हर्षद के पास स्ट्राइक है, 26 रन चाहिए, 6 गेंदें शेष। रोशन के हाथ में गेंद, ओ बढ़िया शॉट पुल किया है और ये गेंद मैदान के बाहर डीप वाइड मिड विकेट के ऊपर से, 6 रन। क्या अजय गरत कहीं होनी अनहोनी में तो बदलने नहीं जा रही है? क्योंकि ये क्रिकेट है, इसमें कुछ भी कहा नहीं जा सकता है। नो डाउट एट ऑल, लग रहा है कि पड़ला भारी है, लेकिन बैट्समैन हर्षद भी इरादा करके आए हैं आर या पार। और ये आधुनिक ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट है, 8वें 9वें यहाँ तक 11वें नंबर तक भी अच्छे बल्लेबाज होते हैं।
तो कुछ भी हो सकता है। शुरुआत लाजवाब की है बैट्समैन हर्षद ने, हल्की सी शॉट ऑफ लेन गेंद थी और थोड़ी सी शॉट गेंद देखते ही उनके पाव बारह हो गए और बहुत ही शानदार शॉट बैकफुट पर जाकर। रोशन जूतों की लेस को सही किया है। क्या लेंथ सही होगी, क्या लाइन सही होगी? लोअर फुल टॉस उछाल दिया है, गगनचुंबी स्ट्रोक डाउन द ग्राउंड, कोई मौका नहीं फील्डर के लिए। 6 रन तारा मंडल में भेज दिया है, इसे कहते हैं फलक बोझ शॉट। लोअर फुल टॉस को इतनी दूर इतना ऊंचा सामने मारना बहुत मुश्किल होता है। रिप्ले में हम देखते हैं बहुत दूर गई ये गेंद और लगभग ऊपर से अगर हेलीकॉप्टर या प्लेन जाता तो एयर होस्टेस के लिए मौका था कैच करने का। अब मैच में गर्मी आती हुई, ये सरोली का क्रिकेट है, ये बालाजी स्पोर्ट्स का क्रिकेट है, लड़ेंगे या मरेंगे। कमाल का मुकाबला हो रहा है, सनसनी निर्माण कर दी है इस सेमीफाइनल मुकाबले में। बैट्समैन हर्षद चौधरी ने गेंद यदि गुम भी हो जाती है या फिर उसके आकार को लेकर कुछ परेशानी होती है तो नई ही गेंद दी जाएगी। नियमों के अनुसार इस टूर्नामेंट के 4 गेंदें शेष है, 14 रन चाहिए। अब कहीं ना कहीं धड़का होगा दिल रोशन का। रोशन एक बार फिर से, ओ ये तो सामने थी लेकिन हल्का सा मूवमेंट, चूक गए खेलने से। डॉट बॉल, बेशकीमती डॉट गेंद और अब 3 गेंदों में 14 रन चाहिए। मैच यदि टाई हुआ तो सुपर ओवर। फ्रंट फुट को आगे नहीं ले आता। मैं अक्सर कहता हूं कि मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। एक अच्छी गेंद दानिव टीम को चाहिए। ये गेंद लेंथ, फुलर लेंथ, लेकिन लेग स्टंप के बाहर वाइड। प्रेशर काफी ज्यादा है सभी खिलाड़ियों पर इस समय, दर्शक भी गदगद हो रहे हैं ये खेल देखकर। स्कोर 46, 13 रन चाहिए, 3 गेंदें शेष है। अगर एक सिक्सर लगा ना तो जो लोग बैठे हैं वो भी खड़े रह जाएंगे। ज्यादातर दर्शक खड़े ही नजर आ रहे हैं, शायद हमारे मेहमान भी खड़े हो जाए थोड़ी देर में। कश्मकश भरा क्रिकेट, ओवर पिच, 6 रन। कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं, ये लग नहीं रहा है कि टैलेंडर है। 3 सिक्सर लगा चुके हैं, अब 2 गेंदे और 7 रन। 2 गेंदों में कितने चाहिए? 7 रन। कमजोर दिल वाले मैच से हट जाए। अब ये मैच में सनसनी आ चुकी है, थ्रिलिंग क्लाइमैक्स। ये सुपर ट्रॉफी है, ये सुपर क्रिकेट है। आज सुपर संडे है, रोचक रविवार और ये रोचक सेमीफाइनल मुकाबला है। शरद भुईर को देखिए, आप थोड़ा इत्मीनान उनके चेहरे पे। हालांकि ऐसे मैचेस वो भी खेल चुके 40+ में। 26 रन चाहिए थे आखिरी ओवर में, 3 छक्के आ चुके हैं। 4 गेंदों में कुल मिलाकर 19 रन बनाए हैं बल्लेबाज हर्षद ने और जीतने के लिए अब 2 गेंदों में 7 रन चाहिए। फील्ड सजाना है, प्लीज ज्यादा समय बर्बाद नहीं करना है। विश्वकर्मा आके कह रहे रोशन से, क्या कर रहे हैं भाई, किनारे से आपने तो तूफान में लाके खड़ा कर दिया है। मैच का नतीजा सिद्दीक जी कुछ भी क्यों ना हो, हर्षद की तारीफ बनती और बनती है। जोरदार तालियां होना चाहिए हर्षद के लिए। आज का पूरा दिन यदि हम देखें तो दानिव टीम के नाम रहा है, इसमें कोई संदेह नहीं है। लेकिन अब ये सेमीफाइनल मैच फंस गया है, कौन जीतेगा ये कहना अभी भी मुश्किल है। 2 गेंदों में 7 रन चाहिए। एंगल चेंज किया है गेंदबाज ने, दाहिने हाथ से अब राउंड द स्टंप्स जाते हुए एक फॉरवर्ड शॉट ले गए और इस बार बल्ले पर ले नहीं पाए। यहां पर डायरेक्ट हिट की जरूरत, सिंगल भाग लिया है, फिर से रन लेना चाहते हैं। 2 की कोशिश में बैट्समैन रन आउट, लेकिन स्ट्राइक हर्षद के पास। 1 रन बना है इस गेंद पर, यानी कि अब अंतिम गेंद पर 6 रनों की जरूरत। क्या होगा इस गेंद पे, गोल्डन 6 या डॉट गेंद, क्या होगा? लेकिन एक है, जो लोग इस तरह के मैचेस के आदी नहीं है ना, उन्होंने या तो अपनी आंखों पे हाथ रखना चाहिए या कानों पे। व्हाट अ मैच, सुपर से ऊपर मैच, सुपर ट्रॉफी का। बिल्कुल सही कहा आपने, कमजोर दिल वालों के लिए ये मैच बचा नहीं है। लेकिन क्या गजब का क्रिकेट हो रहा है, हैरत अंगेज क्रिकेट हो रहा है सिद्दीक जी, सही मायनों में। 1 गेंद 6 रन चाहिए सरौली टीम को। देखिए ये जो गेंद है रोशन के पास, वो भी नहीं भूलेंगे साल भर कि ये आखिरी गेंद करने वो जा रहे। हर्षद उसका सामना कर रहे हैं, वो भी नहीं भूलेंगे। और सबसे ज्यादा विश्वनाथ जादव को ये गेंद याद रह जाएंगी। भले ही काफी खर्चीला ओवर साबित हुआ है, लेकिन ये गेंद अच्छी करते हैं तो 7 खून माफ। बिल्कुल,
अरे खर्चा होगा तो चर्चा होगा। टूर्नामेंट में भी काफी खर्चा किया गया है जिसकी आवश्यकता होती है, लेकिन इसी तरह का क्रिकेट यहाँ पर आयोजक भी देखना चाहते थे। देखिए मैच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा। ये तो सभी लोग सुनना चाहते थे आपके मुंह से। थैंक यू। एक गेंद 6 रन। वो अजय- शॉर्ट लेग का खिलाड़ी अभी भी मौजूद है, आसिफ है वहां पर। बहुत बहुत धन्यवाद हमारे भोईर साहब के लिए जिन्होंने कमेंट्री की सराहना की है। शुक्रिया शुक्रिया। एक गेंद 6 रन, हर्षद के पास स्ट्राइक। ये गेंद छोड़ दिया है, विकेट कीपर से रुकी नहीं, रन भाग रहे बल्लेबाज। क्या नतीजा आएगा, अंपायर का क्या कुछ इशारा आएगा? ओ ड्रामा 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 हो रहा है इस अंतिम गेंद पर, वाइड का इशारा। लेकिन देखना है वो जो दूसरा रन का प्रयास हुआ है वो कितना वैध मानते हैं अंपायर। कहानी में ट्विस्ट और मैच हो गया सुपर हिट। ये तो अब टाई भी हो सकता है मेरे ख्याल से। दोनों अंपायर से एक दूसरे से चर्चा अब कर रहे हैं, क्या नतीजा आएगा। वो जो दूसरे रन का प्रयास हुआ है क्या वो फेयर प्रयास है? जो भी डिसीजन अंपायर लेंगे वो दोनों टीमों को मानना होगा। स्ट्राइक वहां पर हर्षद अपने पास रखना चाह रहे हैं, क्या उसमें वो सफल साबित हुए हैं? व्हाट अ मैच, व्हाट अ मैच। एक गेंद बची है, कहानी में जबरदस्त ट्विस्ट और सुपर ट्रॉफी का सेमीफाइनल होता हुआ सुपर हिट। देखिए एक बात कंफर्म है कि 2 रन तो मिलने वाले हैं सरौली टीम को, लेकिन स्ट्राइक आखिरी गेंद पर किसके पास रहेगा ये बहुत बड़ा सवाल है इस समय। देखिए दोनों अंपायर डिस्कस कर रहे हैं, अंपायर का जो भी निर्णय रहेगा वो अंतिम रहेगा। स्ट्राइक हर्षद के पास। यही तो चाहती है सरौली कि हर्षद के पास स्ट्राइक रहे। 3 छक्के लगाकर 20 पर बैटिंग कर रहे हैं हर्षद। अब एक गेंद में 4 रन चाहिए। अजय क्या लग रहा है आपको? 50-50 लग रहा है, क्या लग रहा है? 50-50, बिल्कुल 50-50। अंतिम गेंद तक मैच जाए तो वो तो 50-50 होता है। लेकिन जीतने के लिए कितने चाहिए? 4 रन। गोल्डन बाउंड्री या गोल्डन 6 या रोशन की मैजिकल डिलीवरी। थर्ड मैन फाइनल लेग सर्कल के अंदर बैकवर्ड ऑफ द पॉइंट एक खिलाड़ी, एक फॉरवर्ड शॉर्ट लेग रखा गया है और बाकी के जो खिलाड़ी है वो सभी बाउंड्री पर, ऑन साइड में ज्यादा प्रोटेक्शन। ड्राइव किया ऑफ साइड में, 6 रन, गोल की जीत। सरौली ने मैदान मार लिया। कोई भी अंदर नहीं जाएगा, कोई भी अंदर नहीं जाएगा। गोल्डन 6। शरद भोईर को यकीन था कि हर्षद गोल्डन 6 लगाएंगे। धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. विकी स्पोर्ट कुक्षे संघाचा कॅप्टन आणि बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा संघाचा कॅप्टन. मैदान खाली करायचं आहे प्लीज. मैदानामध्ये कोणते प्रेक्षक प्रवेश करणार नाही. देखिए तुरंत ही दोनों कैप्टन को टॉस के लिए आना है। मैन ऑफ द मैच है हर्षद और हर्षद के लिए 1000 रुपए हमारे डैशिंग पर्सनालिटी शरद भोईर ने दिए और 500 रुपए दीपक चौधरी ने। प्लीज प्लीज प्रेक्षकांनी मैदान खाली करायचं आहे. अजूनही ही स्पर्धा समाप्त झालेली नाहीये. हालांकि दोनों भी टीमों की हम सराहना करते हैं, लेकिन जो जीता वही सिकंदर और यह सेमीफाइनल मुकाबला सरवली टीम ने जीत लिया है, नायक बने हैं इस जीत में. धन्यवाद अजय. तर दोन्ही संघांमध्ये आपण सुपर ट्रॉफी 2021 मधील अंतिम सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. माझ्या समेत पंकज पाटील आहेत, कुक्ष संघाचे कर्णधार, आणि त्यानंतर सरवलीपाडा संघाचे कर्णधार अल्पेश पाटील. तर शेवटची नाणेफेकी आहे आणि मी मान्यवरांना प्रथमतः इन्व्हाइट करतोय. भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती एकनाथजी देव पाटील आणि त्याचप्रमाणे सरवली पाड्याचे उद्योजक सन्माननीय शरद भोईर साहेब आणि शिवसेना विभाग प्रमुख रघुनाथजी पाटील आणि आमचे भाई पाटील या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण अंतिम सामन्याची नाणेफेकी करत आहोत. यस, जीतू मानेरकर और दयानंद चोरगे फैमिली में उन्होंने मुबारकबाद दी जीत के लिए.
एक महत्वाची सूचना आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे आयोजकांनी असा निर्णय घेतलेला आहे की हा सामना फक्त 2 षटकांचा असेल. आणि मैदान खाली करा प्लीज, प्रेक्षकांना विनंती आहे मैदान खाली करा. तर विद्यमान भिवंडी पंचायत समिती सभापती उपसभापती एकनाथजी देव पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय आणि कॉल देत आहेत विकी स्पोर्ट कुस्ती संघाचे कर्णधार. पीटीसी असा कॉल आहे, परंतु आलेला आहे सुपर ट्रॉफी 2021 म्हणजे हा कॉल जिंकलेला आहे बालाजी स्पोर्ट सरवली बाला संघाने. फक्त तुम्हाला निर्णय आम्हाला द्यायचा आहे. फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी या ठिकाणी इन्व्हाइट केलेला आहे विकी स्पोर्ट कुक्से संघाला. प्रेक्षकांना विनंती करतोय की आपण मैदानाचा ताबा सोडायचा आहे. लगेचच आपण या ठिकाणी अंतिम सामना सुरू करतोय. हर्षद 1 मिनिट आपण यायचं आहे प्लीज. हर्षद आपल्यासाठी शरद भुरे साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. 3 षटकांचा सामना. यस, प्रत्येकी 3 षटकांची ही अंतिम लढत आणि आहे. मी भुरे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी द्यायचा आहे. त्याचप्रमाणे गावदेवी दानव संघाचे विश्वकर्मा ज्यांनी सुरेख झेल पकडला होता त्यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मंगेश गावदेवी दानव संघाचा मंगेश ज्यांनी लॉंग ऑनला सुरेख झेल एक टिपला होता त्यांच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. आणि अर्धशतकी इनिंग्स आपण पाहिली विश्वनाथ जाधव यांच्यासाठी युवराज पाटील याचकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. तर ते आपण पारितोषिक या ठिकाणी घेऊन जायचं आहे. मंगेश आणि त्याचप्रमाणे विश्वनाथ जाधव गावदेवी दानव संघाचे एक खेळाडू आहे, त्यांना विनंती करतो की आपला पारितोषिक घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. आणि आपण लगेचच अंतिम सामना या ठिकाणी सुरुवात करतोय. खऱ्या अर्थानं या ठिकाणी क्रिकेटचा विजय होतोय असं म्हणायला हरकत नाहीये. तर अंतिम सामन्याकडे आपण वळतोय. विकी स्पोर्ट्स कुक्से संघ प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहे, बालाजी स्पोर्ट्स सरवली संघ प्रथम बॅटिंग करणार आहे. प्रत्येकी 3 षटकांची ही मॅच आहे. आणि आता मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय या अंतिम सामन्याच्या पहिल्या डावामध्ये कॉमेंट्रीसाठी व्हॉइस ऑफ भोपर आमचे अतिशय जवळचे मित्र विनोद पाटील आणि योगेश पाटील यांना. जबरदस्त मॅच. सेमी फायनल कशी असावी तर तुम्ही मित्रांनो आताच पाहिलेलीच असेल. असं वाटतं की फायनलच्या अगोदर आपण फायनलचा सामना पाहिला की काय. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगत तुम्हाला पाहायला मिळाली आणि गोल्डर षटकार लावून मात्र हर्षदने आपल्या संघाला अंतिम सामन्यामध्ये मात्र घेऊन गेला. तर कोण जिंकेल ही स्पर्धा, विकी स्पोर्ट कुक्से की बालाजी स्पोर्ट सरवली? येणाऱ्या 6 षटकानंतर तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळतील. माझ्या समेत जोडले आहेत माझे सहकारी समालोचक विनोद पाटील. वेलकम तुमचं या शेवटच्या सामन्यामध्ये. मी समालोचक कक्षामध्ये हार्दिक स्वागत करतोय. थँक्यू योगेश, थँक्यू व्हेरी मच सिद्दीक बाबे सर आणि अजय घरत सर. जबरदस्त सामना आपण पाहिला. हाय व्होल्टेज अंगावर शारा आणला होता खरं तर त्या सामन्याने, पण हर्षदने मात्र इथे स्वप्न उद्ध्वस्त केली. गोलंदाजी मार्कवर बबलू. यावेळेस मात्र चेंडू फायनलच्या दिशेने, धावचीची संधी पण थ्रो व्यवस्थित आला नाही. 3 षटकांची ही लढत आहे. कुक्से एका बाजूला विकी स्पोर्ट्स कुक्से तर दुसऱ्या बाजूला बालाजी स्पोर्ट्स सरवली. बिग फाईट. काय सांगशील योगेश? कुक्से अर्थातच तुझं गाव आणि आज तुझा संघ खेळतोय सरवली संघ विरुद्ध. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते आणि नक्कीच प्रत्येकाला आपल्या गावाचा अभिमान असतो आणि प्रत्येकाला नेहमीच असं वाटत असतं की आपला संघ जिंकावा. आणि या मैदानावरती दोन्ही संघाचे समर्थक भरपूर संख्येने आहेत. नक्कीच अभिमान जर आहे मला, कारण माझा गाव अंतिम संघ सामना खेळतो या. परंतु मी न्यूट्रल कधीही कॉमेंट्री करत असतो या कुठलीही स्पर्धा असू द्या. परंतु या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या चेंडूवर तुम्हाला एक धाव पाहायला मिळाली होती लेग बिफोरच्या रूपाने, परंतु हा चेंडू थोडासा स्वेर पाहायला मिळाला कारण डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू जाणार. आपण पाहिलं व्हाईटचा इशारा. 3 षटकांची मॅच आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा तुम्हाला पाहायला मिळेल. 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपण पाहतोय लॉंग ऑन कडे आहे, तर एक दुसरा डीप मिडविकेट कडे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ज्या खेळाडूने दुसरा दिवस गाजवला अर्थात बबलू पाटील, आणि तिसऱ्या दिवसात आपण जर विचार केला तर अल्पेश पाटीलने कालचा दिवस पूर्णपणे गाजवला. तर हा बॅटल खूप छान पैकी तुम्हाला मात्र या अंतिम सामन्यामध्ये पाहायला मिळेल.
बबलू यावेळेस ऑन साइडला ड्राईव्ह करतात. मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक फार वेगाने धावत आल्या चेंडूवरती. एकच धाव. इथे काय घडतंय? रिस्क घेतला होता, धोका पत्करला होता, पण सुरक्षित क्रीज मध्ये आलेले आहेत. आणि आता मात्र या अंतिम सामना म्हणजे छोटी मोठी युद्ध संपलेली आहे. प्रारंभ झालाय महायुद्धाला आणि हा मेगा फायनलचा सामना सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, ही गर्दी आम्हाला अपेक्षित होती. या लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. खरोखरच मैदानाच्या चौफेर बाजूने आपल्याला या ठिकाणी मानवी समुद्र पाहायला मिळतो. हे प्रेम आहे क्रिकेटवरचं आणि हे प्रेम आहे आयोजकांवरचं. हजारोच्या संख्येने क्रीडारसिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. बबलू पाटील पुन्हा एकदा उडतो विकेटने. इथे मात्र डाबा चेंडूची फेकी, फटका तर खूपच छान आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. आकाश जोशी आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग लेगच्या दिशेने डायरेक्ट हिट पाहायला मिळालं आणि पहिला धक्का लागतोय बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा संघाला. संदेश भोईर बॅक टू द डगआउट. सांघिक यश लाभते यावेळेस मात्र विकी स्पोर्ट्स कुकसे संघाची. बॉडी लँग्वेज बघा, सलग दुसऱ्या सामन्यामध्ये या ठिकाणी ती धावची झालेली आहे. आणि सिद्दीक बाबे सर यांचं लक्ष फार जबरदस्त असतं. मेमरी खूप शार्प आहे. 27 वर्षाचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. आणि इथे या मैदानावरती आता मात्र पहिला गडी बाद होतोय. पीटीसीचा वंडर बॉय गोलंदाजी मार्कवर आहे बबलू, ज्याने दुसरा दिवस या स्पर्धेचा गाजवलेला आहे. हो नक्कीच, कारण 100 पेक्षा अधिक धावा त्याने मात्र आपल्या बॅटच्या साहाय्याने जोडल्या आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. परंतु सागर भोईर सेमीफायनलमध्ये काही जास्त मोठं योगदान आपल्या संघाला देऊ शकला नाही. परंतु अंतिम सामना ही लढाई आहे प्रतिष्ठेची आणि या अंतिम सामन्यामध्ये पाहूया कशा प्रकारचा खेळ प्राप्त करेल. चेंडू हवेत आहे, जोरदार सेलिब्रेशन, कारण खूप मोठी विकेट्स प्राप्त केली आहे विकी स्पोर्ट्स कुकचे संघाने. आणि या अंतिम सामन्यामध्ये सुद्धा सागर भोईर आपल्या संघाला हवं तसं योगदान देऊ शकला नाही. निराश पावलाने माघारी परततोय फलंदाज बाद. योगेश काय सांगशील? आल्या आल्याच रिव्हर्सचा हा स्ट्रोक खेळणं गरजेचं होतं का? हा प्रश्न सगळ्यांना इथे उपस्थित झाला असेल, कारण आत्ताच एक गडी बाद झालाय, तो खेळपट्टीवरती आला होता. 3 षटकांची लढत आहे, पण रिव्हर्सचा त्याने प्रयत्न केला. आणि रिव्हर्स शॉट असा आहे की चले तो दुश्मन की गर्दन कट जाए वरना खुद की गर्दन कट जाए, असा हा रिव्हर्सचा शॉट आहे. स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखा फटका आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहिली तर 2 गडी बाद 4 धावा. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतो बबलू पाटीलच्या माध्यमातून. रिव्हर्स तुम्हाला खेळायचं असेल तर त्या अगोदर तुम्हाला थोडा वेळ खेळपट्टीवर काढणं गरजेचं आहे. त्यावेळी तुम्ही एखाद्या वेळी सेटल झाले तर तुम्ही कधी कधी रिव्हर्स फटके खेळू शकता. परंतु सागर भोईरकडे एक मोठी चूक आपल्याला पाहायला मिळाली या अंतिम सामन्यामध्ये. परंतु प्रशांत पाटील सेमीफायनल मॅचमध्ये प्रशांत पाटीलच्या बॅटमध्ये आपण षटकार पाहिला, त्या षटकाराने मात्र एक नवीन ऊर्जा निर्माण झाली होती आणि त्याचाच फायदा उचलला हर्षदने. या मॅचमध्ये पाहूया कशा प्रकारची फलंदाजी साकारेल प्रशांत पाटील. येतो या 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी. बबलू यावेळेस येतोय. हा चेंडू यावेळेस अपील पंच सांगतायत बॅटची कडा लागल्या, डायरेक्ट हिटही झालंय, पण चेंडू येतोय मागे सीमा रेषेच्या दिशेने. आणि आपण पाहतात यावेळेस हा चौकार येतोय. खरं तर अपील झालं होतं LBWचं, पण बॅटची कडा होती, पंचांनी या ठिकाणी दर्शवलंय. आणि इथे 5 धावा मिळतील, पंचांचा इशारा. पंजा पाहायला मिळाला आणि या धाबा कुठेतरी निर्णायक सुद्धा ठरू शकतील, कारण सायंकाळचं सत्र आहे. पाहिलं तर अंधार होण्याची शक्यता इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी चुकीचा थ्रो पाहायला मिळाला आणि बोनसच्या रूपाने आपल्याला 4 धावा अतिरिक्त इथे पाहायला मिळाल्या. दरम्यान भोकरी गावचे उद्योजक सन्माननीय रुपेशजी गोरळे साहेबांचे इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं सुपर ट्रॉफी 2021 मध्ये मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. भरपूर छानपैकी गोलंदाजी आपण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिली होती, परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं गचाड आपण पाहिलं. आणि त्याचमध्ये पाहतोय की पहिल्या ओव्हरमध्ये इथे आपल्याला दुहेरी आकडा नव्हे परंतु 9 धावा इथे मात्र जोडण्यामध्ये यश प्राप्त झाला आहे, ते म्हणजे बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा संघाला. आणि 5 चेंडूत फक्त 4 धावा होत्या, पण अखेरच्या चेंडूवरती पंजा आला. आणि खरं तर या गोष्टी घडत असतात. बऱ्याचदा खेळाडू उत्साहित होत आहेत, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न, आणि चेंडू मात्र आपण पाहिलं तर इथे थोडासा उतार देखील आहे. चेंडू वेगाने खाली आला आणि त्यामुळे या 5 धावा मिळाल्यात. आणि या ज्या धावा जातात ना योगेश महत्त्वाच्या सामन्यामध्ये, त्या शेवटच्या क्षणाला जेव्हा चेसिंगला नक्कीच खूप मागात पडत असतात, तेव्हा एक मानसिक दडपण निर्माण होत असतं. गोलंदाजी मार्कवर यावेळेस गोलंदाज येत आहेत मयूर. हा चेंडू यावेळेस पडल्यानंतर बघा हातभर वळतोय, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, फिरकी आक्रमण. मयूर अत्यंत जबरदस्त सुरुवात केलेली आहे, दोन्ही बाजूने टाळ्यांचा गजर होतोय. मात्र जेव्हा जेव्हा कुकसे संघाची कामगिरी चांगली होताना दिसते तेव्हा तेव्हा कुकसे संघाचे समर्थक भरपूर संख्येने उपस्थित आहेत. सरोलीलाही जबरदस्त सपोर्ट आहे.
चांगल्या चेंडूने इथे मात्र सुरुवात करतो मयूर पाटील. लेग ब्रेक पहिला चेंडू पाहायला आपल्याला पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू पाहते, परंतु हा चेंडू थोडस डाब्या स्टेजच्या बाहेर पाहायला आपल्याला, त्याचमुळे पंचाने मात्र वाईट घोषित केलं. अतिरिक्त धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. या 2 गडी बाद 10 धावा 3 षटकांचा सामना. किती धावसंख्या अपेक्षित असेल विनोद पाटील सर सरोलीपाडा संघाला? नक्कीच खूप जबरदस्त कामगिरी दोघांनी केलेली. आजचा दिवस सरवलीने गाजवलेला आहे. पुन्हा एकदा मयूरचा हा चेंडू खूप उंच टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर चेंडू करतोय. हवाई सफर. ज्याप्रमाणे शरीरसृष्टी आहे प्रशांत पाटीलची, त्याचप्रमाणे इथे मात्र चेंडू भरपूर वेळ आकाशामध्ये होता, परंतु अंतर सुद्धा मात्र चेंडूने प्राप्त केलं. 2 क्षेत्ररक्षक होते पंकज पाटील आणि बंटी पाटील, त्याला मात्र संधी प्राप्त झाली नाही. चेंडूकडे पाहतच राहिले आणि पहिला बिग हिट सरोलीपाडा संघाच्या डावामध्ये आपल्याला पाहायला म्हणतोय. षटकार, जबरदस्त कामगिरी आहे. आता मात्र पाहायला म्हणतोय ज्या अतिरिक्त धावा मिळाल्या त्या विनोद पाटील सर 5 धावा, तिथून मात्र कुठेतरी हा संघ 4 झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच मयूर पुन्हा एकदा. हो यावेळेस मात्र हा येतो 1 कोडीचा ISI मार्क. षटकार. काय अफलातून फटकेबाजी पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा दरम्यान या ठिकाणी सुंदर फलंदाजी. नाणेफेकी जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय आता मात्र कुठेतरी योग्य ठरत असताना, कारण ज्या दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडंसं मागणं ठरतो या मयूर पाटील, कारण मयूर पाटीलचा आपण विचार केला तर यॉर्कर किंग म्हणून त्याला संबोधलं जाते, परंतु आतापर्यंत एकही यॉर्कर चेंडू त्यांनी मात्र प्रयत्न केला नाही. लेग ब्रेक, शॉर्ट लेंथ गोलंदाजी आतापर्यंत त्याच्याकडे पाहिली आणि त्याच्यावर मात्र पुरेपूर हल्ला बोल चढवतोय फलंदाज प्रशांत पाटील. पुन्हा एकदा वेळेस मयूर. हा चेंडू खूप उंच झेलची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी फलंदाज झेलची होतोय आणि हा लागतोय मैदानावरती सरवली संघाला. तिसरा धक्का. भरपूर वेळ चेंडू हवेत होता आणि आकाश जोशी जरा डीप मध्ये असतील तर मात्र अशा चुका कधी घडणार नाही, कारण आउटफील्डचा एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिला जातो विकीस्फोट कुक्षे संघासाठी. परंतु जे कार्य करायचं होतं प्रशांत पाटीलला ते कार्य मात्र त्यांनी चोखपणे बजावलं, कारण 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिले. 12 धाबांचं आपल्या संघाला योगदान दिलं आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मोनिश पाटील. अगेन्स्ट द स्पिन खेळले होते योगेश, त्यामुळे टायमिंग व्यवस्थित करू शकले नाही. हा चेंडू सुरेख. यावेळेस मात्र वळतोय, पडल्यानंतर वळणारी वाट आणि वळणारा चेंडू फार घातक असतो आणि इथे आपण पाहिलं तर यावेळेस फलंदाजाला बीट केलंय. कमबॅक करताना गोलंदाज मयूर सुरुवातीचे 2 चेंडू अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळले, पण नंतर 2 षटकार आल्यानंतर आपण पाहिलं तर अत्यंत चांगली गोलंदाजी. ठाऊक आहे मयूरला सामना फार महत्वाचा आहे. इथून आपल्याला पहिल्या क्रमांकासाठी फाईट करावी लागेल. पुन्हा एकदा मयूर. हा चेंडू हवेत, मिस टायमिंग झाल्याची शक्यता. बबलू चेंडूच्या खाली आणि अशा प्रकारे फलंदाज बाद होतोय आणि बाद होणारा फलंदाज आपण पाहतोय अल्पेश. बॅक टू द डगआउट. चांगला कमबॅक पाहिला आपल्याला, कारण सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये मयूर पाटीलने तब्बल 13 धावा खर्च केल्या होत्या, परंतु शेवटच्या 3 चेंडूमध्ये 2 विकेट त्याने प्राप्त केले आणि 1 निर्धाव चेंडू हाताळला. म्हणजे एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 22 धावा. तर शेवटचं षटक शिल्लक आहे पहिल्या डावातील. तर पाहूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा इथे मात्र जोडण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान शुभ आगमन होतो या त्यांच्या माध्यमातून आम्हाला दुसऱ्या क्रमांकासाठी कॅश प्राइज लाभलेले आहेत. त्यांचे छोटे बंधू मिस्टर सुदर्शनजी काटोले ज्यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं मी सुपर ट्रॉफी 2021 मध्ये मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. योगेश 22 धावा झालेले आहेत आणि आता अंतिम षटक. योगेश जबरदस्त बॅटल दोघांमध्ये, सरवली वर्सेस कुकसे. हा चेंडू पडल्यानंतर एक अँगल क्रिएट करतो. अत्यंत वेगवान चेंडू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहेत यावेळेस आपण पाहतायत बंटी पाटील. बबलू पाटील बंटी पाटील ही जोडी या बंधूंची भरपूर वर्षापासून पाहतोय की विकीस्फोट कुक्षे संघासाठी चांगलं कार्य करतोय आणि पहिलाच चेंडू आपल्याला इथे निर्धाव पाहायला आपल्याला ओव्हर द विकेटने. पुन्हा इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू, जबरदस्त फटका, चेंडू आउट ऑफ द पार्क, बिग हिट, 7 धावांसाठी षटकार. पॉवरफुल हा फटका होता. काय जबरदस्त खेचलेला ऑफ स्टंपवरनं ऑन साईडला आणि ही ताकद आहे मोनिश पाटीलची. मोनिश अशा प्रकारचे फटके सातत्याने खेळताना आपण आजच्या दिवसामध्ये पाहिलेलं आहे आणि या संघाचा एक जबरदस्त ताकदवर हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे आणि ते आपला परिचय देत असताना या फटक्याने संघाची धावसंख्या त्यांनी नेऊन ठेवलेली. यावेळेस आपण पाहतोय 28च्या घरामध्ये जबरदस्त प्रहार. योगेश हाफ ट्रॅकर चेंडू होता, त्याची लेंथ ओळखली आणि मात्र चेंडूला धाडलं मिडविकेटच्या बाहेर.
अजून एक मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षण भरपूर वेगाने आले. कर्णधार पंकज पाटील होते. चांगली फेक पाहिली आपण एक धाबेवर इथे मात्र समाधानी मानत असताना. आणि आता मात्र पाहू शकता आपण सेमीफायनल मॅचचा हिरो हर्षद ऑन स्ट्राईकला असेल, ज्याने जबरदस्त कामगिरी सेमीफायनल मॅच मध्ये आपल्या संघासाठी साकारली, हिरो ठरला. परंतु इथे मात्र पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करेल, कारण अंतिम सामना आहे सुपर ट्रॉफी 2021 मधील. कोण जिंकेल ही स्पर्धा, कोण आपल्या गावामध्ये थाटा माटाने इथून मात्र ही ट्रॉफी घेऊन जाईल. जबरदस्त व्हेरिएशन बंटी पाटीलकडनं पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी. नक्की शेवटच्या टप्प्यामध्ये स्पर्धा आणि स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्यांनी मोलाचं योगदान दिलं त्यांचा आभार व्यक्त करायला हवा. मी आभार व्यक्त करेन आमच्या चारही पंचांचा अप्रतिम कामगिरी, त्याचबरोबर आमचे सूरज मात्रे, समाधान, सुनील, GTCची संपूर्ण टीम ही स्पर्धा ज्यांनी घराघरात पोहोचवली. मात्र हा चेंडू पोहोचवलाय कुरुंद गावाच्या दिशेने, हा चेंडू जातो आणि पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे. षटकार. धावसंख्या धावफलकावरती योगेश 35 धावा झालेले. 35. अजूनही या पहिल्या डावातील एक चेंडू शिल्लक आहे. चांगल्या स्थितीमध्ये आपण म्हणू शकतो, कारण ज्या प्रकारे आपल्याला ही परिस्थिती पाहायला मिळते त्या परिस्थितीनुसार मी तर म्हणेन की चांगल्या स्थितीमध्ये नव्हे तर स्ट्रॉंग स्थितीमध्ये सरोली पाटा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच एक मोठं लक्ष चेस करावं लागेल आणि टॉस जिंकून त्यांनी लगेचच बॅटिंग घेतली. त्यांना ठाऊक आहे संध्याकाळची वेळ आहे, आपण बॅटिंग करून घेऊया आणि नंतर आपण प्रेशर टाकूया. हो, हा चेंडू खाली राहिलाय आणि अशा प्रकारे हा डॉट चेंडू लगेचच बबलू मात्र डगावरच्या दिशेने जात असताना, कारण ठाऊक आहे अंदर पसरला बॅटिंग करताना अडचण निर्माण होईल. तर आता करायचे आहेत एकूण धावा आपण पाहिलं तर विजयासाठी 36चं टार्गेट आहे. आणि नक्कीच मी सर्वांचा आभार व्यक्त करतोय. आमचे स्कोरर ऋतिकने जबरदस्त कामगिरी केली, रोहितने, आणि आमच्या तिन्ही समालोचकांचं, आमचे सिद्दीक बाबे सर असतील, अजय घरत सर असतील आणि त्याचबरोबर योगेश पाटील, तिघांचाही मी आभार व्यक्त करतोय. आणि खास करून आयोजकांचा आभार व्यक्त करतोय ज्यांनी या भव्य दिव्य स्पर्धेचा घटक बनण्याची मला संधी दिली, त्याबद्दल हृदयाच्या अंतकरणातून मी आभार व्यक्त करतोय. आणि घेऊन चालतो द्वितीय सत्रामध्ये क्रिकेटच्या उत्तरार्ध काय घडतंय क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, या ऐकूया. सिद्दीक बाबे सर, जो आवाज गेली 27 वर्ष तुमच्या कानापर्यंत पोहोचलेला आहे, अत्यंत अनुभवी असे समालोचक, आणि दुसऱ्या बाजूला तितकेच नामवंत समालोचक, एक सदाबहार समालोचक आपले अजय घरत येत आहेत अंतिम सत्रासाठी. धन्यवाद. धन्यवाद विनोद पाटिल, धन्यवाद योगी. और वाकई में काफ़ी रंग भरा विनोद पाटिल ने 2 दिन में, हम उनका आभार व्यक्त करते हैं. सभी का आभार. ओपनर भेजना है विकी स्पोर्ट कुक से, आपको अपने ओपनर्स भेजना है. देखिए अजय, 36 का लक्ष्य है, 12 का आस्किंग रन रेट. सूरज डूब चुका है और आपको पता है इस समय शॉट्स को टाइम करना थोड़ा मुश्किल होता है. और अविनाश चौधरी जैसा गेंदबाज बालाजी स्पोर्ट सरोली के पास मौजूद है. एक बात है कि अविनाश चौधरी, आपको तो पता है, बाली ट्रॉफी के बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रहे थे 2019 में. और पॉइनियर जो पहला मुकाबला अपना हारी थी जय भोलेनाथ स्पोर्ट से, उन्होंने 2 ओवर में 11 रन दिए थे और 3 विकेट लिए थे. वन ऑफ द की बॉलर. इस सिचुएशन में अविनाश चौधरी का जो अनुभव है वो काफी काम आ सकता है. निश्चित रूप से. और मुझे लगता है कि अविनाश एक ओवर करेंगे, साथ में सागर बोयर उनके ट्रम्प कार्ड ऑलराउंडर है, उनकी गेंदबाजी भी बहुत धारदार रहती है. तीसरा बॉलर कौन होगा उस पर थोड़ा सा प्रश्न चिन्ह है, वो तो हमें पता चलेगा. लेकिन टारगेट अच्छा सेट किया गया है. 36 रन, बिल्कुल सही कहा आपने. इस सिचुएशन में, ऐसी परिस्थितियों में, ये जो क्लाइमेट है इसमें बैटिंग करना उतना आसान नहीं है. लेकिन बबलू ऐसी परिस्थितियों में कई बार खेल चुके हैं. बबलू के पास स्ट्राइक है, बंटी उनके पार्टनर है. पहला ओवर लेकर सागर भोईर. पहली गेंद, रिवर्स स्वीप की कोशिश, बाल बच गए बबलू. ये बहुत ही खतरनाक स्ट्रोक है, खतरनाक साबित हो सकता था. किस्मत अच्छी है कि गेंद थोड़ी अंदर नहीं थी, और नहीं तो स्टंप्स पर लगती और बोल्ड हो जाते. क्या गेंद की है सागर भोईर ने, बैंग ऑन टारगेट. फुलर लेंथ की गेंद थी, रिवर्स शॉट खेलना चाहते थे वहां पर बबलू. देखिए बबलू वंडर बॉय ऑफ पीटीसी है, ये कभी भी गेयर बदल सकते हैं. एक डीप स्क्वायर लेग और एक वाइडिश लॉन्ग ऑन उनके लिए रखा गया है. इनसाइड आउट खेलना चाहते थे, फिर से चूक गए. एक हाथ उनका हैंडल पर से छूट भी गया था. एक और डॉट गेंद. बहुत ही बढ़िया शुरुआत सागर भोईर द्वारा. ठीक 12 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने हैं, तो ये कैलकुलेशन जो है रिक्वायर्ड रेट का, ये ध्यान में रखते हुए ही बैटिंग करनी होगी. ग्रेट बॉलिंग, ग्रेट स्टार्ट फ्रॉम सागर भोईर. पूरी स्पर्धा में अच्छी गेंदबाजी कर रहे. सागर फिर से आगे निकले, ड्राइव किया थ्रू द कवर्स, और इस गेंद को रोकना बहुत मुश्किल है. हालांकि आउटफील्ड में गेंद थोड़ी धीमी हो गई है. ओ डाइव लगाया, जान की बाजी लगाई जा रही है. कमाल का क्रिकेट, शानदार फील्डिंग.
और इसी बीच 2 रन लेने का मौका, फील्डर थे वहां पर हर्षद, पिछले मैच के हीरो। 3 रन लिए बैट्समैन ने, बहुत सुंदर ड्राइव लगाया था, ऑफ वॉली पे लेकर कदमों का इस्तेमाल किया था, निकल के मारा था गेंद को कवर्स की तरफ। देखिए वहां पर मैदान में थोड़ी घास ज्यादा है, जिस वजह से गेंद थोड़ी धीमी हो गई थी। देखना है अंपायर का कंफर्मेशन क्या आता है। 2 रन तो दौड़कर पूरे किए हैं बल्लेबाजों ने, और 4 रन का इशारा आता हुआ अंपायर का। समीर भोईर ने इस वक्त सरोली बालाजी स्पोर्ट्स को हार्दिक शुभकामनाएं दी है। दयानंद चोरगे फैम टीम है और जीतू मानेरकर ने भी हार्दिक शुभकामनाएं दी। तो चौका निकला है बबलू के बैट से, फिर से आगे निकले थे, निकल कर खेलना चाहते थे लेकिन बीट हुए। बढ़िया नोकझोंक गेंद और बल्ले के बीच में, लेकिन अभी तक जो गेंदबाजी रही है वो बहुत ही उम्दा कही जा सकती है सागर द्वारा। बहुत खूबसूरत गेंदबाजी, ऑफ स्टंप और उसके करीब गेंदों को रख रहे हैं बैट्समैन। स्टेप आउट भी कर रहा है तो अपनी गेंदों की लंबाई वहीं रख रहे। कमाल की बॉलिंग कर रहे हैं मैंडेटरी पावर प्ले में सागर भोईर। अच्छी रफ्तार के साथ बॉलिंग करते हुए सागर भोईर। ये गेंद और भी तेज करने का प्रयास, लेग स्टंप के थोड़ी बाहर वाइड। पहला अतिरिक्त रन मिलता हुआ विकी स्पोर्ट्स कुक से टीम को। आप देख रहे हैं इस समय महामुकाबला सुपर ट्रॉफी 2000 पड़गा से ये सीधा प्रसारण सिर्फ और सिर्फ आपके लिए जीटीसी लाइव पर। स्कोर हुआ है 5 रन बिना किसी नुकसान के। यस, बैटल ऑफ चैंपियन आप देख रहे हैं सुपर ट्रॉफी का। अगली गेंद लेकर सागर, एक और अच्छी गेंद, इस बार थोड़ी सी खिंची हुई लेंथ और थोड़ा सा अतिरिक्त उछाल। बबलू शायद 2 मन में थे, ऑफ साइड में खेले या फिर ऑन साइड में। बल्ला चलाया उन्होंने अधूरे मन से और बीट हुए। बहुत ही खूबसूरत गेंदबाजी। सागर भोईर को पता है कि इस कंडीशन में किस तरह की गेंदबाजी की जाती है। देखिए पड़गा की भी स्ट्रीट लाइट जल चुकी है। हाँ वैसे तो बैड लाइट है, लेकिन अब ऑर्गेनाइजर्स भी क्या करे, सुबह थोड़ा वक्त जाया हुआ। ओह, बोल्ड करने का प्रयास हो रहा है, फिर से लेग स्टंप के बाहर। ये दूसरी वाइड गेंद, एक रन बेशकीमती है। हालांकि बैट्समैन बबलू को आउट करने का पूरा प्रयास हो रहा है सागर भोईर द्वारा। 2 चैंपियन खिलाड़ियों के बीच में इस समय बैटल चल रहा है इस पहले ओवर में। स्कोर आगे बढ़ता हुआ कुक से टीम का 6 रन बिना किसी नुकसान के। पहले ऑफ स्टंप के बाहर रख रहे थे, उसके बाद कुछ लेग स्टंप की तरफ करने का प्रयास। बल्ले पर लिया जरूर है, लेकिन काफी बल्ले के अंदर लगी है। आउटफील्ड में डीप मिड विकेट की तरफ और केवल 1 ही रन लिया गया है। हालांकि हल्का सा फंबल भी हुआ था डीप में, चूंकि ओवर की अंतिम गेंद थी जिस वजह से शायद बबलू ने ये केवल सिंगल लिया है। लेकिन बंटी भी बहुत ही अच्छे स्ट्रोक प्लेयर है, दोनों भाई क्रीज पर मौजूद है। कोई भी विकेट नहीं गिरा है, लेकिन लाजवाब किफायती ओवर की समाप्ति सागर द्वारा। स्कोर 7 रन बिना किसी नुकसान के। कमाल का ओवर खत्म किया वहां सागर भोईर ने। मैंडेटरी पावर प्ले में जब आप 7 रन देते हैं तो ये साबित करता है कि आपने कितनी अच्छी गेंदबाजी की है। इस वक्त विकी स्पोर्ट कुक्से को दीपेश पाटिल चामिंद्रा ने ऑल द बेस्ट कहा है, लेकिन ऑल इज वेल नहीं। 2 ओवर और 29 रन अविनाश चौधरी को मोर्चे पे लगाया गया है। ये की बॉलर है, लेकिन आज का दिन हम कुछ नहीं कर सकते। कोई भी किसी के खिलाफ भी आक्रमण हो रहा है, लेकिन जिस तरह की कंडीशन है, रोशनी कम है, बड़े शॉट इतने आसान नहीं होंगे। अविनाश चौधरी सामना करेंगे बैट्समैन बबलू पाटिल, वंडर बॉय ऑफ पीटीसी। क्या वंडरफुल शॉट खेलेंगे अविनाश चौधरी। पहली गेंद परफेक्ट वाइड यॉर्कर, ये इनका क्लास है। व्हाट अ बॉल। जबरदस्त गेम प्लान के तहत गेंदबाजी की जा रही है सरौली के गेंदबाजों द्वारा। बिल्कुल स्पॉट ऑन ये गेंद थी, उनकी जो लेन थी ऑफ स्टंप के बाहर की यॉर्कर, पूरी तरह से छकाया बबलू को। बबलू काफी स्ट्रगल करते हुए नजर आ रहे हैं। 11 गेंदें शेष है, 29 रन चाहिए। अविनाश इस मर्तबा दूर कर बैठे हैं वाइड। हालांकि बल्ला जरूर चलाया था, क्योंकि बबलू को पता है कि रन आना चाहिए। अब ये जो कहते हैं लगा तो मटका नहीं तो झटका। 1 रन से स्कोर 8 पे पहुंचा। इस मैच में कहीं ना कहीं मुझे लगता है कि जो टॉस था वो काफी महत्वपूर्ण साबित हो रहा है, क्योंकि टॉस सरौली ने जीता, पहले बैटिंग उन्होंने चुनी। अविनाश राइट आर्म ओवर द विकेट, इस मर्तबा मिसक्यू शॉट है और बबलू आउट। बहुत ही शानदार गेंदबाजी, गति में परिवर्तन किया,
स्लॉक स्वीप करना चाहते थे बबलू, मिड विकेट की तरफ उठाना चाहते थे गेंद को, लेकिन सामने चली गई क्योंकि मिस टाइम कर बैठे थे और मोनिश ने कोई गलती नहीं की। लॉन्ग ऑन की दिशा में वो फील्डिंग कर रहे हैं, आसान सा कैच था उनके लिए और इसके साथ ही बबलू पेविलियन की राह पर निकल चुके हैं। निराश किया है बल्ले से बबलू ने इस फाइनल मुकाबले में, केवल 5 रनों का योगदान दे पाए। टीम का स्कोर 8 रन 1 विकेट के नुकसान पर। देखिए क्या तजर्बा है अविनाश के पास, उन्होंने पेस को कंट्रोल किया, उनको पता था बड़े शॉट के लिए जाएंगे इसलिए एलिवेशन नहीं बना, खेलना चाहते थे मिड विकेट पे, गेंद चली गई लॉन्ग ऑन पे। और अविनाश वैसे भी पेशे से एडवोकेट है। ओ बल्ले का बाहरी किनारा, गेंद नॉन स्टॉप, बाउंड्री के बाहर 4 रन। किस्मत का सहारा मिला है बैट्समैन बंटी को, शॉट अच्छा नहीं था और पीछे खेलने का इरादा भी नहीं था, लेकिन रिजल्ट वही जो बैट्समैन चाहते थे। बाउंड्री आई है और रन्स आने जरूरी है, किसी भी तरह से रन क्यों ना आए। स्कोर चौके की बदौलत 12 पर पहुंच चुका है। जैसे आप जब संकट में फंसते हो, आप दोस्त को कॉल करते हो तो उसका आना जरूरी, चाहे फिर वो गाड़ी में आए या दाढ़ी में आए। यस, लकी चौका आता हुआ अविनाश चौधरी। ओ हो, ये गेंद, क्या कोशिश है वहां पे, एक लम्हे लग रहा था कि शायद गेंद मिड विकेट बाउंड्री के ऊपर जाए, लेकिन अपने आप को झोंक रहे हैं खिलाड़ी। अल्पेश थे वहां पर खिलाड़ी, निश्चित रूप से छक्का बचाया है। हालांकि रनआउट का भी मौका उत्पन्न हुआ था, विकेटकीपर थ्रो को कलेक्ट नहीं कर पाए और बाल बच गए हैं। बंटी को जरूर थोड़ा सा किस्मत का भी साथ मिल रहा है। स्कोर 14 पर पहुंच चुका है, 36 का टारगेट है, 3 ओवर में ये 36 रन बनाने हैं सुपर ट्रॉफी 2021 को जीतने के लिए विकी स्पोर्ट्स कुक से टीम को। देखिए पूरी ताकत से शॉट खेला था, लेकिन कंडीशन के हिसाब से गेंद बाहर नहीं गई। 8 गेंदे 22 रन, यही कुछ इक्वेशन सामने था सरोली के सेमीफाइनल में। गेंद को ड्राइव किया, बहुत तेज कारपेट ड्राइव, अल्पेश है वहां पे, कमाल की फील्डिंग, कमाल का थ्रो और रन आउट। क्या फील्डिंग हो रही है कम रोशनी में। अल्पेश पाटिल गेंद पे झपटे थे, टीम के कैप्टन, और आउट कर दिया बंटी को। जबरदस्त फील्डिंग इस दफा, और बंटी भी थोड़े से हताश हो गए थे, गेंद बल्ले पर ठीक तरह से आ नहीं रही थी। गेंद थोड़ी रुक कर आ रही है क्योंकि अंधेरा होता जा रहा है। ऐसे परिस्थिति में यही होता है, बल्लेबाजी करना बेहद मुश्किल काम, लेकिन ये जो मुश्किल काम है ये असंभव नहीं है। अभी भी हम देखें तो 7 गेंदें शेष है, जीतने के लिए 21 रनों की दरकार है। 2-3 बड़े शॉट्स यहाँ पर चाहिए ये फाइनल मुकाबला जीतने के लिए विकी स्पोर्ट्स कुक से टीम को। नए बैट्समैन शुभम, हार्ड हिटर का रेपुटेशन है उनका, पावर हिटर है, बड़े बड़े शॉट्स खेलने में कामयाब हो जाते हैं। आने वाले बल्लेबाजों में चेतन का भी आना बाकी है, जो कि बहुत ही अनुभवी खिलाड़ी है। लेकिन यहाँ पे अब आप दम नहीं ले सकते। अविनाश चौधरी, शुभम को बहुत बढ़िया गेंद, लेकिन इंपैक्ट कहीं ना कहीं ऑफ स्टंप के बाहर, लेकिन यहाँ रन आउट होके जा रहे हैं शुभम, और हम कह सकते हैं कि पूरी तरह से घेर लिया है यहाँ पर बालाजी स्पोर्ट्स सरोली ने, और विराट चोरगे काफी खुश नजर आ रहे हैं। 15 पर तीसरा विकेट गिरा है और अब अंतिम ओवर का खेल शेष है। इससे पहले कि अंतिम ओवर का खेल शुरू हो, सभी दर्शकों का हम शुक्रिया अदा करते हैं। सुपर ट्रॉफी के सुपर आयोजक निवा पाटिल, रोशन पाटिल और त्रिशूल ठाकरे की ओर से, और सुपर ट्रॉफी के सुपर